सातारा येथील पुस्तकप्रेमी समूह दीपलक्ष्मी सभागृहाचे सर्वेसर्वा चिटणीस सर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपण सर्व रसिक प्रेक्षक, या सर्वांच्या वतीने आयोजित आजच्या या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आम्ही पुस्तकप्रेमी या पुस्तक समूहातर्फे आपण विविध कार्यक्रमांचं आयोजन करत आहोत. नुकतंच दुसरं वार्षिक स्नेह संमेलन अतिशय उत्कृष्टरित्या डॉक्टर श्रोत्री आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या सहयोगानं आपण पार पाडलेलं आहे. त्याबद्दल पहिल्यांदा सर्वांचं अभिनंदन आणि ज्यांनी सहकार्य केलं त्यांनाही खूप खूप धन्यवाद. लेखक आपल्या भेटीला आजच्या या कार्यक्रमाचा हा दुसरा भाग आहे, म्हणजे दुसरा पुष्प आहे. पहिल्या कार्यक्रमामध्ये ॲडव्होकेट सीमंतिनी मुटकर या त्यांच्या साहित्य प्रवासाविषयी आणि आगामी येऊ घातलेल्या पुस्तकाविषयी धबाबा बोलल्या होत्या. तर आज आपल्यासाठी संवाद साधण्यासाठी विद्या पोळ जगताप या उपस्थित आहेत. मी डॉक्टर श्रोत्री यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर विद्या पोळ यांचं स्वागत करावं. पुस्तकप्रेमी समूहामध्ये रोज एक व्यक्ती 7 दिवस कंटिन्युअसली सातत्यानं वेगवेगळ्या पुस्तकांचा परिचय देत असते आणि अशा प्रकारे आपण खूप पुस्तकांचा परिचय करून देत असतो. पण असं करताना आपल्या साताऱ्यातील जे विविध नवोदित लेखक आहेत किंवा प्रस्थापित लेखक आहेत त्यांच्याशी पण गाठीभेटी करण्याचा, त्यांचे विचार ऐकण्याचा, ते कसे त्यांचा प्रवास केला आहे, कसे फुलत आहे त्यांचं लेखन प्रवास, ते ऐकण्याची संधी लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमातून आपल्याला मिळते आहे. तर अशाच या कार्यक्रमाअंतर्गत आज आपल्याशी संवाद साधणार आहे विद्या पोळ जगताप. त्यांच्याविषयी बोलत आहेत डॉक्टर श्रोत्री. एक दोन वैद्य कुलकर्णी डॉक्टर सुप्रीम काय तुम्ही यांचा आमच्या साथीराव त्यांचा सत्कार करा. समन्वयक आहेत त्या, हे सगळं जबाबदारी तुम्ही त्यांचा सत्कार करा. त्यांना घ्या. हात लावा डॉक्टर. डॉक्टर श्रोत्री. नमस्कार. आम्ही पुस्तकप्रेमी हा समूह हॅलो. नमस्कार. आम्ही पुस्तकप्रेमी हा समूह आता हळूहळू वाढसं जरू लागलेला आहे आणि परवाचं संमेलन पण फार सुंदर झालं. आपल्या पुस्तक परिचय करून देण्याच्या उपक्रमाबरोबरच आपण जे 5-6 नवीन वेगळे उपक्रम सुरू केलेले आहेत त्यातला लेखक तुमच्या भेटीला आणि त्याच्यापाठोपाठ दुसरा साहित्यिकाशी गप्पा टाकतो, हे 2 उपक्रम आपल्याला जोरात चालू आहेत. साहित्यिकांची गप्पामध्ये कुलकर्णी झाले. आता माधव ऋषी म्हणून 15 डिसेंबरला जो कार्यक्रम आहे
लेखक तुमच्या भेटीला म्हणताही हा दुसरा कार्यक्रम आहे. ॲडव्होकेट मुलकर मॅडमचा एक छान कार्यक्रम झाला. आजचा जो कार्यक्रम आहे तो सौ विद्या पौळ जगताप या आपल्याला त्यांच्या 2 प्रकाशित आणि एक प्रकाशन पूर्व अशी जी पुस्तकं आहेत प्रकाशन पुस्तक, तर 3 पुस्तकांचा परिचय आपल्याला करून देणार आहेत. परिचय म्हणण्याचा त्यांच्याबद्दल त्यांच्याशी स्वाती राऊत आणि वैदेही कुलकर्णी संवाद साधतात. पौळ मॅडमची माझी ओळख ही थोडंसं डॉक्टर पेशंट अशी झाली. त्यांची मुलांना घेऊन त्या माझ्या मिसेसकडे स्वातीकडे येत होत्या आणि त्यातून आमची ओळख झाली. त्यावेळी पाचगणीला होत्या आणि पाचगणीला त्यांनी त्यांच्या विविध उपक्रमामध्ये घेतल्या. त्यांनी पाचगणीमध्ये खूप छान उपक्रम केले होते. म्हणजे सांगायचा मुख्य वेळ त्यांनी तिथला कचरा डेपो आहे तो नष्ट केला. म्हणजे तो अंडरग्राऊंड केला असं म्हणलं तरी चालेल, भूमिगत केला. आणि आमच्या दृष्टीने ते वाईट होतं कारण आम्ही तो कचरा डेपो जे गरुड मायग्रेट होऊन यायचे स्टेपी 150 संख्येने गरुड यायचे ते कमी झाले. तर त्या निमित्तानं मी 2-3 वेळा तिथे गेलो होतो आणि मॅडमनी व्याख्यान पण आमची तिथल्या टाउन हॉलमध्ये तिथल्या ठेवली होती. त्या पाठोपाठ अशा कर्तव्यदक्ष ज्या त्या पाचगणी शहराच्या म्हणून ज्या कमिशनर सारख्या जी पोस्ट होती मराठी आयुक्त नाही त्याचं काय म्हणतात मुख्याधिकारी, तर त्यांना त्यांची वाईला तरबदली झाली. त्याबरोबर सोलापूरला होत्या, मला वाटते दौंडला सध्या त्या कार्यरत आहेत. तर अशा एका ज्या पोस्टवर ज्या ठिकाणी बसलो आपण तर लोकच नव्हे तर राजकारणी सुद्धा स्थानिक पुढारी सुद्धा ते त्रास देतात. अशा पोस्टला काटेरी म्हणतो आपण, काटेरी खुर्ची असते त्याच्यावर त्या बसून त्या यशस्वीपणे सगळं काम करत होत्या. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. थोडक्यात मी त्यातलं वाचून दाखवतो. त्यामध्ये त्या अर्थात मूळ त्यांच्या पिंड हा शिक्षक आहे, त्या प्राथमिक शिक्षिका म्हणून काम करत होत्या सातारा जिल्ह्यात वेळूर इथे. 2001ला 2000 मध्ये टॅलेंट सर्च पुरस्कार आणि 2001 मध्ये विशेष आदर्श पुरस्कार त्यांना मिळाला. 2010ला अर्थातच त्यांना जो डिझर्विंग पुरस्कार होता तो म्हणजे आदर्श शिक्षक तोही मिळाला. आणि त्यानंतर 2010 पासून ते मुख्याधिकारी म्हणून या सेवेमध्ये प्रशासकीय सेवेमध्ये सनदी सेवेमध्ये आहे. 2016 मध्ये त्यांचा प्रशासकीय कामगिरीबद्दल सत्कार तर झाला होता, पण 15-16 3 वर्ष सलग मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा मोठा एक पोस्ट पावली म्हणून सत्कार केला. महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते त्यांना स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत उत्कृष्ट कामासाठी पुरस्कार मिळाला होता 2017 साली. 19-20 मध्ये राष्ट्रीय सांडपाणी व्यवस्थापन समितीच्या सदस्य म्हणून त्यांनी केंद्रीय स्तरावर राज्याचं प्रतिनिधित्व केलं. 21 ते 22 आणि 23 मध्ये सोलापूर महानगरपालिकेमध्ये उपायुक्त म्हणून त्या कार्यरत होत्या आणि आता त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे. या दरम्यान त्यांचं फावल्या वेळात पुन्हा वेळ काढून त्यासाठी असं साहित्यिक लेखन पण चालू होतं. आणि मलाही सांगायला अभिमान वाटतो की राजवंशचा मी जसा लेखक आहे तसा राजवंश त्या पण मोठे लेखक आहेत. आणि 18 साली जगणं कळतं तेव्हा ही पहिली कादंबरी राजवंश प्रकाशित केली. त्याची पण स्टोरी आपण त्यांच्यावर मी सांगत नाही, मला माहिती ती पण मी सांगत नाही. 18-19ला प्रथम प्रकाशित त्यांचं साहित्य जर असतं त्या साहित्यामध्ये उत्कृष्ट आणि उल्लेखनीय साहित्य असतं तर जगणं कळतं तेव्हा त्यांना मिलिंद संतराम हा पुरस्कार स्मृती पुरस्कार मिळाला होता. शैक्षणिक तसेच अंधश्रद्धा निर्मूलन विषयक वृत्तपत्रीय लेखन ललित लेख त्यांचे अधिक प्रसिद्ध झालेले 22 साली म्हणजे 2 वर्षापूर्वी देवचा पहार काव्यसंग्रह राजवंश प्रकाशनानं प्रकाशित केला आणि आता अलीकडे त्यांची बायबल ही कादंबरी प्रकाशित झालेली आहे. असा त्यांचा थोडक्यात मी सांगितलेला परिचय बायोडेटा आहे. त्या आपल्या सदस्य आहेत, त्या आपल्या संस्था आपल्या समूहाच्या स्थापनेपासूनच्या सदस्य आहेत आणि सक्रिय सदस्य आहेत. वेळात वेळ काढून त्या अनेक वेळा आपल्याला मदत करतात आणि सांगायला मलाही अभिमान वाटतो की आपण 21 साली जो आपला समूह सुरू केला ऑगस्टमध्ये तर पहिला पुस्तक परिचयाचा आठवडा हा त्यांनी लिहिलेला होता. तर त्यामुळं आपण दुसऱ्या अर्थानं असं म्हणू की आपल्यातले जे वाचक आहेत वाचकांचा समूह आहे
वाचकातले जे परीक्षण लिहितात ते छोटे छोटे छोट्या स्वरूपात लेखक असतात. लेखकामध्ये हळूहळू साहित्यिक व्हायला लागतात, कवी अनेक बसलेले तिथं. तर त्यातून आपण एकमेकाला घडवत असतो असं म्हणून. आणि त्याचं पहिलं उदाहरण म्हणजे या कोण मॅडम. तर मी पुन्हा त्याचं स्वागत करतो आणि पुढची सूत्र सगळी राऊत मॅडमकडे. धन्यवाद चौधरी सर. अतिशय कुशल शासकीय अधिकारी, संवेदनशील लेखिका असा यांचा प्रवास आपण आता त्यांच्या या 3 पुस्तकातून उलगडणार आहोत. तर आताची सर्व सूत्र वैदेही कुलकर्णी आणि कोण मॅडम यांच्याकडे. धन्यवाद. आणि कृपया सर्वांना विनंती, आपले मोबाईल सायलेंटवर टाका, प्लीज सायलेंटवर टाका. आणि पुस्तकं विक्रीसाठी इथं उपलब्ध आहेत, ज्यांना हवे ते प्लीज. पाहिजे का तू दे का टिपा आहे तुमच्याकडे वर टेपा पाहिजे उभी ठेवा म्हणजे मला लागणार. बरोबर. ए शुभम इकडे, शुभम पुस्तकं घ्यायच्यात आणि ती पहिल्यांदा थोडं बोलू. पुस्तक प्रेमी श्रोत्री डॉक्टरांनी सांगितलं तसं या समूहाची मी संस्थापक सभासद असं म्हणायला हरकत नाही. आणि तेव्हापासून ते कुठलाही उपक्रम सुरू झाला की पहिल्यांदा माझंच नाव त्यांना सुचतं का काय माहीत नाही. पहिले पुस्तक परिचय मला करून द्यायला सांगितले. सुदैवाने ह्या वेळेला पहिला मानसिंहती मी मुलकर मॅडमला मिळालेला आहे आणि दुसऱ्यांदा मी लेखकांच्या भेटीमध्ये आलेले आहे. तर एकतर असा एखादा समूह साताऱ्यामध्ये चालवणं मुळात स्थापनेच्या हेतूपासून किंवा सुचण्यापासून तो सगळ्यांना जमा करत करत तो वाढवत नेणं, त्याच्याकडून वेगवेगळे उपक्रम करवून घेणं ही एक खूप वेगळी गोष्ट आणि खूप क्रांतिकारी असं म्हणायला हरकत नाही. कारण साताऱ्यातला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, जे लेखक आहेत किंवा वाचक आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की साताऱ्यात पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या लोकांची काय अवस्था आहे.
मी करणारे न करणारे सगळ्यांचाच बोलते. तर अशा प्रकारे हा समूह चालवत राहणं. बरं तो थोडा आवाज कमी करता का? जास्त ठेवता. तर तो सलग 3 वर्ष ते उपक्रम चालू ठेवणं, त्याची एक शिस्त निर्माण करणं, त्या शिस्तीमध्ये कार्यक्रम वेगवेगळे आयोजन करणं, या सगळ्याचं श्रेय डॉक्टर श्रोत्रींना जातं. मला वाटतं त्यांचा जो अगोदरचा रामवाटाचा ग्रुप होता तो बऱ्यापैकी यामध्ये ॲक्टिव्ह आहे या सगळ्यांमध्ये. तर त्या सगळ्या समूहाशी या निमित्तानं जोडले गेले आणि मग आपोआप हा प्रवास सुरू झाला. त्याबद्दल पहिल्यांदा या समूहाच्या सर्व मूळ सभासदांचे, कार्यकर्त्यांचे आभार. ज्यावेळेस मला स्वातीने पुस्तकाबद्दल बोलायला का म्हणून विचारलं त्यावेळेस मी फक्त याच भावनेनं की ह्या ग्रुपचा आपण संस्थापक सदस्य आहे, म्हणजे काहीतरी जबाबदारी आहे. एखादा उपक्रम सुरू करायचा तर आपण त्यात सुरुवातीला असलं पाहिजे. याच्यातून पटकन हो म्हणून टाकलं की काही विचारलं नाही कसा करायचा आहे काय वगैरे. आणि त्यानंतर मग ज्यावेळेस आमची चर्चा झाली त्याबद्दल, तेव्हा मी तिला एवढं सुचवलं की माझं पहिली मुलाखत जगणं करतं तेव्हा त्याच्यावरती वैद्यांनी घेतली होती आणि ती इतकी अप्रतिम घेतली होती. म्हणजे लेखक असणं किंवा पुस्तक वाचणारं असणं आणि पुस्तक परिचय करून देणारं असणं, यापेक्षा मला असं वाटतं की ते पुस्तक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लेखकाला बोलतं करणारं असणं ही एक वेगळी कला आहे. तर आपण लेखक तुमच्या भेटीला तर करतोच आहोत, पण असेही कलाकार आपल्या ग्रुपमध्ये आहेत की जे लेखकांना बोलतं करू शकतात. म्हणून मी आवर्जून हे केलं की वैदेहीनं जर का माझ्याशी गप्पा मारल्या, मुलाखतच असं नाही पण गप्पा मारल्या तर अधिक चांगला काहीतरी माझ्याकडून जाईल लोकांपर्यंत. आणि त्याला तिने लगेच होकार दिला, त्याबद्दल पहिल्यांदा तिचेही आभार. ह्या सगळ्याचं नियोजन आणि कोऑर्डिनेशन करणाऱ्या स्वातीच्या होता. मी हे सगळे आधी आभार मानून घेते, म्हणजे मग निवांत गप्पा होणार तरी का. तर आता वैदेही फायरिंग सुरू करायला हरकत नाही. धन्यवाद विद्यार्थी. मी पण सुरुवातीलाच तुम्हाला थँक्स म्हणते की मुलाखत घेण्यासाठी तुम्ही माझं नाव सुचवलं. तेव्हा 18-19 साली आपण बोललो होतो की आठवण ठेवून तुम्ही नाव सुचवलं आणि त्यानिमित्ताने पुन्हा एकदा तुमच्याशी गप्पा मारता येतात, याबद्दल तुम्हाला धन्यवाद देते. नमस्कार. आताच डॉक्टर श्रोत्रींनी त्याचबरोबर स्वातीनी विद्यार्थ्यांचा आपल्याला थोडक्यात परिचय करून दिलेलाच आहे. मूलतः आज आपण बोलणार होतो त्याची आता नव्याने प्रकाशित झालेली जी बायगल कादंबरी आहे त्याच्या अनुषंगाने जास्ती गप्पा मारणार आहोत. आणि त्याच्या जोडीला, कारण बायगल ही कादंबरी आलेली आहे ती जगणं करतं त्याचा पदर धरूनच आलेली आहे पुढं असं म्हटलं तर योग्य ठरेल. त्यामुळे बायगलच्या अनुषंगानेच आपण सुरुवातीला गप्पा मारणार आहोतच. मला सुरुवातीलाच एक पहिला प्रश्न आधी खरं तर तुम्हाला विचारायचं आहे की बायगल कादंबरी लिहिली, मी पण वाचली, त्याच्याबद्दल विस्तृत बोलणार आहोत. स्त्रीचं सोसणं भोगणं हे सगळं आदिम काळापासून आलेलं आहे आणि मग त्याच विषयावर पुन्हा एकदा आपण लिहावं असं तुम्हाला का वाटतं? कसं असतं, आता आपण बघतो की प्रेमकथा हजारो लिहिल्या गेलेल्या आहेत आणि लाखो लेखकांनी लिहिलेल्या आहेत. तरीही प्रत्येकाला नव्यानं प्रेमकथा लिहावी वाटतेच किंवा प्रेयसीबद्दल खूप जणांनी सांगून झालं. जवळजवळ सगळे शब्द वापरले गेले असतील, इतक्या कविता झाल्या, तरी प्रत्येकाला वाटतं की माझी प्रेयसी वेगळी, त्यामुळे मी वेगळी कविता केलीच पाहिजे. तर ते असं आहे, स्त्रीबद्दल कितीही बोललं गेलेलं असलं तरी माझी प्रेयसी वेगळी आहे. त्यामुळे मला तिच्याबद्दल लिहावं असं वाटणं हे स्वाभाविकच होतं. वास्तविक स्त्रियांबद्दल आतापर्यंत जे काही लिहिलं गेलेलं आहे ते एका स्त्रीची कथा आहे किंवा एका स्त्रीचा संघर्ष आहे. तिनं केलेलं जे काही क्रांतिकारी बदल असतील तिच्या कुटुंबापुरते असे आहे आणि त्याच्या कादंबऱ्या बऱ्यापैकी आहेत. मी बायगल लिहिताना सगळ्यात महत्त्वाचा विचार माझ्यापुढे असा होता की स्त्री ही एकल नाही, तिला जे भोगावं लागतं किंवा तिला जो काही प्रसंग तिच्या समोर येतो तो एक समाज म्हणून ती सगळं हँडल करत असते. ज्यावेळेस आपण एका स्त्रीची कथा वाचतो
किंवा एका स्त्रीच्या बद्दलची कादंबरी वाचतो त्यावेळी त्या स्त्री पुरतं आहे असं म्हणून ते सोडून दिलं जातं. बाकीचं सगळं आलबेल आहे असं वाटतं आपल्याला, पण तसं नाही. समाज म्हणून ज्यावेळेस स्त्रियांकडे आपण बघतो तर हा जो काही सगळा एखादीवर अत्याचार किंवा एखादीवर अन्याय होण्याचे जे काही प्रसंग आहेत हे एक सामाजिक अभिसरणाचं रूप आहे. तर म्हणून ह्या समस्येकडे किंवा एकूणच स्त्री समाजाकडे, स्त्री वर्गाकडे समाज म्हणून बघितलं गेलं पाहिजे. दुसरं, तुम्ही बायको वाचली असेल, ज्यांनी वाचली असेल त्यांच्या लक्षात येईल की यामध्ये स्त्रियांवरती अन्याय करणारा पुरुष वर्ग किंवा समाज म्हणजे दुसरं कोणीतरी करतंय अन्याय असा अजिबात सूर कादंबरीचा नाही. मला मुळात तो पुसून काढायचा आहे की खूप वर्ष जो स्त्री सक्षमीकरणाचा किंवा स्त्रियांच्या लढ्याचा जो विषय आहे तो पुरुषांविरुद्धचा लढा असा काहीतरी आहे. तर तसं नाही येते. तर आपण बोलताना पुढे उगाच येईलच की नेमका विषय काय आहे. पण मुळात मला लिहावं का वाटलं तर हा स्त्री पुरुष संघर्ष कुठेतरी संपला पाहिजे. जशा स्त्रियांच्या मागे काही चौकटी आहेत, स्त्रियांना काही नियम आहेत वागण्याचे किंवा त्या दबावामुळे त्यांच्यावरती अन्याय होतो, तसंच तो पुरुषांनाही आहे. कादंबरीत अनेक ठिकाणी येतं की पुरुषही स्वतंत्र नाही. तर जर का एखाद्या स्त्रीवर एखाद्या पुरुषाकडून सुद्धा अन्याय होत असेल तर त्यालाही तशी कारणमीमांसा आहे की त्याच्यावरती असणारा सामाजिक दबाव. तर हे सगळं समजून घेण्याची गरज आहे आणि मग समाजानं पुढे जावं आणि सक्षमीकरणाच्या वेगळ्या दिशा, वेगळ्या वाटा शोधाव्या. याला कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे. या दृष्टीने ती कादंबरी लिहायला सुरुवात केली. स्थूलमानानं बघायला गेलं तर ती प्राजक्ता, तारा यांच्या भोवती फिरणारी कथा आहे. स्थूलमानानं बघायला गेलं तर म्हणजे दोन मुख्य नायिका म्हणायला हरकत नाहीये, पण उपकथानक एवढी आहे म्हणजे तुम्ही ही कादंबरी जरूर वाचा. प्रत्येक पान म्हणजे एक गोष्ट आहे, अगदी प्रत्येक पानावर एक गोष्ट आहे आणि एका म्हणजे एका कथेतनं आपण पुढच्या कथेमध्ये कधी जातो किंवा त्याला जोडून 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 अशा अनेक कथा येत जात असतात. तर मग या सगळ्या बाया तुम्हाला कुठे कुठे भेटत गेल्या? एकतर बायग ही समाज म्हणून लिहायची असं डोक्यात आल्यानंतर कादंबरीचा जो पारंपरिक फॉर्म होता, कादंबरीचं एक तत्व असतं किंवा एक फॉर्म असतो, तर तो मला बदलावा लागला. पहिली गोष्ट कादंबरी म्हणजे कशी असते की एक कथानक आहे, त्याचे नायक नायिका आहेत, कुठेतरी खलनायक आहे आणि मग जे काही असेल ते घटना अशा घडत घडत पुढे जातात आणि ती गोष्ट मोठ्या स्वरूपात तुम्हाला सांगितली जाते. तर कादंबरीला एक मोकळीक अशी असते की त्याच्यामध्ये तुम्ही अनेक घटना, अनेक प्रसंग, अनेक व्यक्ती आपल्या सोयीनं, लेखक आपल्या सोयीनं आणू शकतो. म्हणून कादंबरी हा फॉर्म यासाठी सुरूचा होता. पण ज्या पद्धतीचं लेखन मला करायचं होतं म्हणजे अनेक स्त्रिया त्यात इन्व्हॉल्व झाल्या पाहिजेत अशा आहे ना, आणि त्या वेगवेगळ्या सामाजिक स्तरातल्या आहेत. ते बघशील तर त्या 3 पिढ्या आहेत, म्हणजे एक पिढी पण नाही, 3 पिढ्यांमध्ये चालणारा संघर्ष आहे. वेगवेगळ्या स्तरातल्या आहेत, वेगवेगळ्या आजी आहे, आई आहे, मुली आहे. येस, आणि त्यांच्या तिघींच्या ह्याच्यातल्या पुन्हा वेगवेगळ्या स्तरातल्या असते, सामाजिक दृष्ट्या म्हणा, आर्थिक दृष्ट्या म्हणा, वेगवेगळ्या जाती धर्मातल्या, पंथातल्या, अशा सगळ्या एकत्र आणायच्या होत्या त्या कादंबरीमध्ये. तर त्यामुळं ते खूप कॉम्प्लिकेटेड असं रसायन होणार होतं आणि म्हणून मला ते कादंबरीचा फॉर्म थोडासा बदलावा लागला. त्यानिमित्तानं मराठी कादंबरीमध्ये एक वेगळा प्रयोग पण झाला आणि तो मला वाटतं की बऱ्यापैकी यशस्वी झालेला आहे. म्हणजे मध्ये नॅरेशन आहे, मग पुन्हा ती नायिका बोलते आणि कथा असं खूप वेगळा स्वरूप आहे त्या बोलतीनच त्याच्याबद्दल. आणि त्यातल्या ज्या नायिका किंवा स्त्रिया आहेत त्या आपल्या अवतीभोवती असणार आहेत, कुठल्या वेगळ्या नाही आहेत. पण मुख्य जी पात्र तू आता म्हणालीस तारा आणि प्राजक्ता, तर मला इथे आपला समूह आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणून सांगायला खूप आनंद वाटेल आणि अभिमानही वाटतो की त्यातलं जे प्राजक्ता हे पात्र आहे ते गायनेकोलॉजिस्ट आहे. तर ते सगळंच्या सगळं पात्र आणि त्या पात्राला भेटणाऱ्या स्त्रिया, त्या पात्राला येणारे अनुभव, हे सगळं रसायन मला जसं तसं शंतनू अभ्यंकरांनी दिलेलं आहे. म्हणजे आम्ही दोघं या कादंबरीच्या वेळेस इतक्या त्या स्त्रियांच्या प्रश्नांवरती चर्चा झाल्या आणि इतक्या प्रकारच्या स्त्रिया त्यांना
ते गायनेकोलॉजिस्ट असल्यामुळं स्त्रिया भेटण्याचं आणि त्याच्या समस्या वेगळ्या पद्धतीनं पाहण्याचा एक त्याचा जो अनुभव होता तो मला या कादंबरीमध्ये उपयोगी पडला आणि तो मला खूप आनंद वाटतो सांगायला की तो त्यांनी इतक्या मुक्त हस्ते दिला, तो मी माझ्या पद्धतीनं वापरला, त्याला मी माझ्या पद्धतीनं ट्रीट केलं त्या अनुभवांना, त्या सगळ्या बायकांना. पण हे सगळं देण्याचं मूळ त्यांच्याकडून आहे, कारण मला गायनेकोलॉजीमधलं काहीच माहिती नव्हतं आणि सगळ्या स्त्रीचा शारीरिक हे पण त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी येतोच. हे सगळे डिटेल्स मला डॉक्टरांनी दिले होते. अगदी मला सांगायला खूप बरं वाटतं की त्यावेळेस त्यांची केमो चालू होती आणि त्यांना बोलता येत नव्हतं. जो मी लिहित होते तर त्यांना बोलता येत नव्हतं. मग ज्यावेळेस त्यांना थोडं बोलता येईल त्यावेळी व्हॉइस मेसेज टाकून ठेवायचे की हे असं वेगळं करा किंवा हे गायनेकोलॉजीच्या दृष्टीनं वेगळं होतंय, हे चुकतंय, हे बदलायला हवं. अशा सगळ्या सूचनांसहित ते पुढे गेलेलं पुस्तक आहे. आणि दुसरी जी पात्र आहेत तारा, तर ती सुद्धा माझी मैत्रीण कम्प्युटर इंजिनियर आहे आणि ती मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करते. बऱ्यापैकी तिच्याकडून ते अनुभव मला घेत आले. आणि बाकीच्या ज्या इतर स्त्रिया आहेत त्या मी शिक्षिका म्हणून काम करत होते, त्या ग्रामीण पार्श्वभूमीवरच्या असलेल्या आहेत, म्हणजे खेड्यातलं वर्णन आहे त्या सगळ्या आहेत. त्याच्यानंतर मी ज्यावेळी अधिकारी झाले त्यावेळी मला भेटणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रिया आहेत. तर या सगळ्या अशा आत्तापर्यंतच्या प्रवासात भेटत गेलेल्या सगळ्या बायका त्या सगळ्या गप्पा मारतात त्या कादंबरीत. खरंच म्हणजे बायग हे म्हणजे इतक्या वेगळ्या वेगळ्या अँगलने आपण म्हणू शकतो ना, बायग किंवा बायग वेगळ्या वेगळ्या त्याच्या टोननी आपण त्याचा प्रत्येक वेळेला आपल्याला वेगळा अर्थ अभिप्रेत होऊ शकतो. इतक्या त्या शीर्षकातच मजा जगलेली असं मला वाटते. आणि आता आपण डॉक्टर आंबेडकरांचा उल्लेख केला आणि त्या अर्थानं खरंच आपल्या समूहातले लोक या कादंबरीकडं आणखी एका वेगळ्या दृष्टिकोनातून जेव्हा वाचायला घेतली तेव्हा वाचतील असं मला नक्की वाटतं. आणखी एक विचार सांगायचं होतं या कादंबरीचं वैशिष्ट्य की जशी बाईची ही सगळी संघर्षगाथा आहे त्याच पद्धतीनं ग्रामीण भागातलं वगैरे लोकसंस्कृतीचं लोकसाहित्याचं दर्शन सुद्धा याच्यामध्ये होतं. तर त्याच्याबद्दल पण ऐकायला आवडेल, कारण अनेक ठिकाणी उखाण्यांचे संदर्भ आहे किंवा गौरीचं वगैरे वर्णन तर इतकं सुंदर केलेलं आहे तुम्ही. तर ते सगळं कसं कसं तुम्हाला म्हणजे येत गेलं नजरेसमोर. आणि हे सगळं चित्रदर्शी वर्णन म्हणजे तुमच्यातला चित्रकाराचा जो एक सुप्त अजून एक गुण आहे तर तो त्याच्यामध्ये कुठे उमटलेला आहे का? माझं बालपण बऱ्यापैकी खेड्यात गेलेलं आहे, त्यामुळे खेड्यातल्या अनेक प्रथा परंपरा आणि तिथलं स्त्री जीवन. आता हे जे तुम्ही गौरी वगैरे म्हणता ते स्त्रीच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आज सुद्धा बायका त्यासाठी खूप समारंभ गौरी वगैरे खूप आवर्जून करतात. आणि पूर्वी तर तो म्हणजे एकमेवच भाग होता. अगदी प्रामाणिकपणे बोलायचं तर एंटरटेनमेंटची एकमेव गोष्ट होती की हे सगळे सण साजरे करणं बायकांना. त्यामुळे ती त्या ग्रामीण ज्यावेळेस वर्णन आहे त्यावेळी ती अपरिहार्यपणे येणं आवश्यक होतं. आता त्यामध्ये मी दुसरा जो माझा हेतू होता तो म्हणजे खेड्यातल्या ज्या जुन्या बायकांची बोली असेल, त्यांच्या वागण्याची पद्धती असतील, त्यांच्या बोली भाषेमध्ये सातत्याने पेरले जाणारे काव्यात्मक संदर्भ असतील, उखाणे असतील, म्हणी असतील, तर हे सुद्धा कुठेतरी टिकलं पाहिजे. अशा प्रकारची बोली होती पूर्वी आपली, तर हेही कुठेतरी मराठीमध्ये टिकलं पाहिजे हाही एक डोक्यात संदर्भ होता. आणि त्या अनुषंगाने ते सगळं आलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि खूप जणांनी मला ते म्हणजे ग्रामीण त्याच्यातलं जे लेखन आहे त्यामध्ये प्रतिक्रियांमध्ये खूप जणांनी हेच विचारलेलं आहे की हे सगळे शब्द कुठे सापडले, ह्या सगळ्या कविता कुठे सापडल्या. तर त्या माझ्या आजीकडून चुलत्या वगैरे ज्या आहेत जुन्या पिढीतल्या त्यांच्याकडून येत गेलेलं आहे. याचं मुखपृष्ठ सुद्धा खूप वेगळं आहे, म्हणजे वेगळ्या वेगळ्या स्तरातल्या महिला आहेत आणि त्या काय म्हणजे ते ज्या गप्पा आता तुम्ही म्हणालात तर त्या गप्पा सुरू आहेत त्यांच्या, तर त्याच्याविषयी पण नक्की ऐकायला आवडेल. अनवर हुसेननी केलेलं आहे ना ते? हो, मुखपृष्ठ अनवर हुसेन या प्रसिद्ध चित्रकारांनी केलेलं आहे. आणि त्यांनी पूर्ण कादंबरी वाचून माझ्याशी चर्चा करून मला काय अपेक्षित आहे रिफ्लेक्ट होणं. तर
ज्यावेळेस आपण बाय ग म्हणतो की बाय ग हे ऐक एवढं असा तो अर्थ आहे, बाय ग हे बघ जरा. तर हे जे सांगणं आहे ते मुखपृष्ठावरती रिफ्लेक्ट व्हायला हवं होतं आणि त्या चर्चेतून ते तयार झालेलं आहे. त्याचे पण त्यांनी 3-4 चित्र पाठवली होती, त्यातनं मग शेवटी राजहंसनी फायनल केलेला हा शेवटचा हे म्हणावं लागेल. कारण खूप बोलकं असं ते चित्र आहे, म्हणजे वेगळ्या वेगळ्या आहेत आणि त्या त्या 3 पिढींमधल्या वेगवेगळ्या स्त्रिया आहेत आणि हे मुखपृष्ठ जर का बारकाईने बघितलं म्हणजे चित्र म्हणून जर त्याचं स्पष्टीकरण करायचं झालं तर हे बघाल की ह्या जरी जुन्या काळातल्या बायका असल्या तरी कुठलेही अलंकार त्यांच्या अंगावरती दाखवले की कुंकू, कानातलं, गळ्यातलं, मंगळसूत्र किंवा जोडवी ह्या ज्या काही बायकांना बांधून ठेवणाऱ्या अलंकाराच्या ह्या आहेत, संकल्पना किंवा त्याच्या मागे स्त्री सक्षमीकरणाच्या सगळ्या प्रवासात जो काही उहापोह झालाय त्याच्यावरती, तर हा कुठलाही संदर्भ या चित्रामध्ये राहू नये याची काळजी यावरून घेतलेली आहे. दुसरं म्हणजे आजीच्या पाठीमागे त्या 2 नाती अभ्यास करताना दिसतात. आजी पुढे सांगते की माझा वारसा जो आहे सक्षम स्त्रीचा, म्हणजे ग्रामीण भागातली स्त्री पण काही सक्षम नव्हती असं नाही, हेच मुळात या पुस्तकानं सांगितलं. तर मग ती आजी सक्षमच होती आणि ती माझा वारसा पुढे सांगतेय तिचा आणि मागे ह्या शैक्षणिकदृष्ट्या पुढे जाण्याच्या दृष्टीनं त्यांची तयारी चालू आहे, असा हे सगळा चित्र म्हणून त्याचा अर्थ आहे. आणि ती खरंच आजी इतकी खमकी आहे की खेडेगावात म्हणजे त्या मुली वयात आल्यानंतर त्यांच्या लग्नाच्या गोष्टी सुरू होतात त्यावेळेला ती आजी या मुलींना शिकायला प्रोत्साहन देते की आणि म्हणजे बाकीच्या बायकांनी स्थळ सांगितली काही सांगितलं तरी ती आजी त्याला भीक करत नाही, हे आजीचं वैशिष्ट्य आहे ना. मग ही आजी तुमच्याशी कुठे रिलेट करते म्हणजे तुमच्या आमच्या आजी अशाच होत्या आमच्या मुळातच दोन्ही बाजूच्या आजी अशाच होत्या आणि त्यांच्या बरोबरच्या पण बऱ्याच ज्या बघितलेल्या आहेत मी त्या म्हणजे चपकल ह्याच्यामध्ये ज्या सक्षम म्हणून ग्रामीण भागातल्या जुन्या काळातल्या स्त्रिया आलेल्या आहेत त्या मी प्रत्यक्ष पाहिलेल्या आहेत तशा. ही म्हणजे कादंबरी स्त्रियांचे जसे सामाजिक प्रश्न अनेक प्रश्नांना त्यांनी हात घातलेला आहे, म्हणजे प्रत्येकीची कथा ही वेगळ्या वेगळ्या अँगलने आहे, म्हणजे तिचं कुठल्या कुठल्या पद्धतीनं तिला सोसावं लागतं किंवा तिचं शोषण होत असतं ते खूप बारकाईने ह्याच्यामध्ये प्रत्येक कथेमध्ये सांगितलेलं आहे. तर त्याच्याबद्दल म्हणजे एवढे प्रश्न आपल्या भोवती आहेत आणि एका पुस्तकातून ते सगळे आपल्याला उलगडत जातात की काय असं वाटतं. मी तेच म्हटलं म्हणजे कादंबरी लिहायची ती ह्याचसाठी लिहायची होती की एकच समस्या धरून किंवा एकच स्त्री धरून किंवा एखादा वर्ग म्हणजे सुशिक्षित स्त्रियांचे प्रश्न आहेत, अशिक्षित स्त्रियांचे प्रश्न आहेत, असं एखादा वर्ग धरून नव्हती लिहायची. तर एक समाज म्हणून बाई काय जगते, कुठल्या परिस्थितीतनं ती पुढे येते, कुठल्या परिस्थितीतनं म्हणजे त्या नायिका ज्या पद्धतीच्या वातावरणातून वाढतात मग त्यांच्या पुढच्या आयुष्यावरती परिणाम होत राहतात. जसं सिमोन बोलवरनं म्हटलं की स्त्री ही घडवली जाते, जन्मतः स्त्री ही एक व्यक्तीच असते आणि नंतर घडवली जाते. ते घडवणं म्हणजे नेमकं काय आहे तर तिच्यावरती संस्कार म्हणून किंवा जे बाकीच्या वातावरणातून ती ऍब्सॉर्ब करते त्याच्यातून ती प्रत्येक स्त्री घडत असते आणि ते घडणं लक्षात यावं म्हणून ह्या सगळ्या तिथे आहे. कारण हे प्रश्न फक्त तिच्या पुरते नाही तर काही अगदी मेडिकल सायन्सशी रिलेटेड सुद्धा काही प्रश्न तिला भेटत असतात जी आजही उघडपणाने विचारू नाही शकत असे सुद्धा प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. मला वाटतं त्या प्रश्नांसाठी तुम्हाला डॉक्टर आंबेडकरांची मदत झाली असेल. आता जगणं कळतं तेव्हा साधारण 18-19 साली प्रकाशित झाली तुमची कादंबरी, बरोबर? आणि ती कुटुंब कथा होती. मग कुटुंब म्हणजे व्यक्ती ते समष्टी असाही प्रवास मला वाटतं ह्या तुमच्या लेखनातून झाला असेल. तर त्याच्यामध्ये तुमचा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बदल्या होणं आणि प्रशासकीय जी काही कारकीर्द होती तर त्या दोन्हीचाही कुठे मेळ घातला गेलेला आहे. कारण कुटुंब कथा म्हणजे ती एक मुक्ती आणि तिच्याभोवती फिरणारी कथा जगणं कळतं तेव्हा होती. तर तीही कादंबरी मला वाटते कदाचित काही जणांनी वाचली नसेल तर त्याच्याही विषयी थोडं सांगायला हरकत नाहीये. एक तर कसं असतं लेखन म्हणजे एकच एक अनुभव आणि त्याच्याबद्दल लिहिले असं खूप कमी वेळा होतं. म्हणजे लेखन असेल किंवा कविता असेल
मला अगदी आता बायकांचाच आपला विषय चालला म्हणून उदाहरण म्हणून सांगते की आपण कपडे धुतो त्यावेळेला कपडे जे भिजायला घालतो त्यात जर एखादा कपडा रंग सोडणारा असेल किंवा एखादा फेंट कलरचा असेल तर ते सगळे रंग एकमेकांना मिळतात आणि कुठल्याही कपड्याचा तोच तो रंग राहत नाही, काहीतरी वेगळं होऊन बाहेर निघतं. लेखन हे असं असतं, बरेच कपडे भिजत घातलेले असतात, म्हणजे अगदी लहानपणापासून काहीतरी सापडलेलं असतं, भेटलेलं असतं, दिसलेलं असतं, वाचनात आलेलं असतं. तर हे सगळं असं कुठंतरी भिजत घातलेलं असतं आणि नंतर ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या पात्राची आपण कथा लिहायला घेतो त्यावेळी मग ते जसे एकमेकांच्या रंग लागलेला कपडा असतो ना तसा तो वेगवेगळ्या अनुभवांचे कंगोरे घेऊन ती व्यक्ती येत असते. तर एकच एक सरदपट त्यातलं काही समजा म्हणजे बऱ्याच लोकांना अशी सवय असते की कविता केली तर कोणावर केली आहे, हा लेख लिहिलाय तर मग तुमच्याच आयुष्यावर आहे का किंवा तुम्ही तुमच्या कोणाच्या ह्याच्यावर आहे का. तर असं कधीच होत नाही ना, म्हणजे एक अनुभव असतो आपला मूळ जो धागा असतो तो आणि त्याच्याभोवती मग बाकीचे अनुभव हे केलेले असतात. तर तशी ती जगणं ही कुटुंब कथा आहे, त्याच्यात पण अनेक समाजातले अनुभव येत राहतात, त्याचे परिणाम त्या कुटुंबावर कसे होत आहेत हे सगळं दाखवत जाणारी ती कादंबरी. ती सुद्धा एका म्हणजे बाईचंच खंबीर असणं हे त्या सुद्धा कादंबरीतनं अधोरेखित होतं नाही का. माझ्या मते ना म्हणजे माझ्या दोन्ही कादंबऱ्यांचं हे आहे की स्त्री स्वतःच एक काहीतरी स्वतःमध्ये सक्षम असते, प्रसंगानुरूप किंवा तिला आलेल्या अनुभवानुरूप ती तिचं रूप दाखवत असते. प्रत्येक वेळेस ती काही आपला किंवा अक्षम असते अशातला भाग नाही आणि ते ह्या दोन्ही कादंबऱ्यांमधून दिसून येतं की त्या पहिल्याही कादंबरीतल्या स्त्रिया आहेत त्या सगळ्या सेल्फ मेड ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, त्या फार मोठ्या अगदी करिअरिस्टिक नाहीत, नोकरी करणाऱ्या नाहीत, खूप कमावणाऱ्या नाहीत आणि तशा गरजच नाही, ती स्त्री सक्षम असावी अशी मुळीच गरज नाही. हे मला बायबलमध्ये विस्तृतपणे सांगायचं की फक्त नोकरी करणारी आणि कमावणारी स्त्री म्हणजे सक्षम स्त्री हा अजिबात चुकीचा समज आहे. सक्षम असणं म्हणजे नेमकं काय तर तुम्ही आतून स्वतःला काय समजता आणि कशा प्रकारे परिस्थिती हाताळू शकता, कशा प्रकारे संघर्षांना तोंड देऊ शकता, हे सगळं सांगणारी भूमिका आहे. म्हणजे स्वतःला ओळखणं आणि त्यातून स्वतःला घडवणं हा प्रवास बायगामध्ये दिसतो. आणि जगणं कळतं तेव्हाही त्याची चर्चा झालेली होती, त्याला पहिल्या लेखनाबद्दलचा पुरस्कार मिळाला होता. आज बायगरच्या सुद्धा अनेक प्रतिक्रिया तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. विशेष करून संदीप खरेंनी त्याच्याबद्दल एक छान पॉडकास्ट केलेला आहे. आणि या कादंबरीचा शेवट सुद्धा त्यांच्याच कवितेच्या ओळीने तुम्ही केलेला आहे. तर या दोन्हीचं काही कनेक्शन आहे किंवा संदीप खरेंची प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत कशी काय पोहोचली? आता अगदी खरं म्हणजे ज्यावेळेस मी कादंबरी लिहायला घेतली त्यावेळेला माझा आणि त्यांचा काहीही कसलाही परिचय नव्हता, पण कवितेतून ते आपल्याला सगळ्यांना खूप आधीपासून माहिती आहे, तसेच मलाही माहिती. जेव्हापासून मी त्यांच्या कविता ऐकते एकतर त्यांच्या कवितेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असते की ते कॅलिडोस्कोप आहेत. त्यांच्या कविता म्हणजे कॅलिडोस्कोप, तुम्ही जसं फिरवाल तशी ती कविता तुम्हाला दिसते आणि तुमचीच आहे असं तुम्हाला वाटतं. ही कविता जी आहे अजून उजाळत नाही ही जेव्हा जेव्हा मी ऐकली तेव्हा मला असं वाटायचं की ही स्त्री जीवनाशी संबंधित कविता किंवा स्त्रियांचं सगळं सामाजिक रूप दाखवणारी ही कविता. त्यामुळे आपोआपच ज्यावेळेस मी कादंबरी लिहायला घेतली त्यावेळी ती सतत माझ्या मनात अशी रुंजी घालत होती कविता, अजून उजाडत नाही. म्हणजे प्रत्येक स्त्रीचा जेव्हा प्रश्न लिहिला गेला त्यावेळेला अजून उजाडत नाही तिलाही लागू पडत होतं मला वाटतं. अगदीच त्याच्यातली प्रत्येकच ओळख बघा, प्रवास कसला मला ती एक्झॅक्टली हे होतं. फरफट अवघी प्रवास कसला फरफट अवघी पान जळातून मालिक. म्हणजे स्त्रीचं आयुष्य हे असं की हा प्रवास नाहीये, फक्त वाहन आहे. तर हे ज्या ज्यावेळी त्या पात्रांचं तुम्ही वाचाल म्हणजे तुम्ही सुद्धा वाचताना तुमच्या लक्षात येईल की जेव्हा
एखादी घटना घडतीये त्या पात्राच्या संबंधित आणि कुठल्या तरी एका बिंदूपाशी येऊन ते थांबते कथानक एका पात्राचं, तर प्रत्येक वेळी प्रत्येक कथानक तुझ्या बिंदूपाशी येऊन थांबतं. तिथं जर आपण 2 मिनिटं थांबून शांतपणे विचार केला तर आपल्याही मागे ती कविता आपोआप अशी उलगडत जाईल. पान जळातून वाही करून अजून उजाडत नाही, अजून उजाडत नाही. अजून हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि माझं ज्यावेळेस ही कादंबरी राजहंसकडे गेली तेव्हा खरं तर अनेक ज्येष्ठ लेखक आणि संपादकांनी ज्यांनी वाचली त्यांनी तेच नाव ठेवावं असं हे केलं होतं. पण काही वेळेला कादंबरीला असं जास्त मोठं नाव घ्यावं का नाही किंवा काव्यात्मक नाव ठेवावं का नाही याच्यावरती पण बराच उहापोह होतो. कादंबरी ही खूप छान प्रक्रिया आहे. मला त्या निमित्ताने हे पण सांगायला आवडेल की तसं सगळे बऱ्यापैकी लेखक आहेत. तर कादंबरी ही एक अशी गोष्ट आहे की तिची लेखन प्रक्रिया वेगळी असते. तिच्यावर काम करणारे एक तर राजहंस हे वैशिष्ट्य आहे की एका पुस्तकावर खूप जण काम करतात. डॉक्टरांना पण माहीत असेल की आपण लिहून दिलं आणि ते छापलं असं कधीच होत नाही. त्याच्यावरती 4-5 जण ज्येष्ठ संपादक मंडळ आहे त्यांचं, ते वाचतात. त्याच्यावरती उहापोह होतो, विचार विनिमय होतो. त्यात काय जास्त चांगलं जातंय, काय बदलता येईल, काय ठरवता येईल, काय वाढवता येईल. तर असं सगळ्या चर्चा ज्यावेळेस चालू होते त्यावेळेस तेच नाव ठेवावं का काय असंही चाललं होतं. पण पुन्हा ह्या सगळ्याचा विचार करतात की कितपत मोठं नाव असावं, मग ते आम्हाला बदलावं लागलं. आणि हे नाव ठेवण्यासाठी पण जवळजवळ 8-10 साहित्यिक कामाला लागले आणि किमान 100 नावं काढली होती. त्याच्यातून मग हे शेवटी फायनल झालेलं आहे पाहिजे नाव. तर असं एकेका गोष्टीचा खूप विचार इंटरेस्टिंग प्रवास असतो कादंबरीमध्ये. प्रतिक्रियेचा आपण बोलत होतो संदीप खरेंच्या. तर ती मग हे कादंबरी लिहून झाल्यानंतर हे सगळं झालं आणि आता यातही पुन्हा शंतनूचा साठा आहे की वसंत व्याख्यानमालेमध्ये वाईशा मुलाखत घेतली तर ती मला घ्यायला मिळाली आणि ती त्यांची मुलाखत नेमकी घ्यायला मिळणं असं दोन्ही योग शंतनूने जुळवून आणला होता. तर त्यावेळी मी ते कादंबरी त्यांना दिली होती. त्यानंतर मग त्यांच्यामध्ये ती ओघवती असल्यामुळं किंवा पकड सुटत नाही असं हे आहे. त्यामुळं ती त्यांच्याकडून लगेच वाचली गेली आणि मला वाटतं की 8-10 दिवसात त्यांनी त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली. खूप छान तो व्हिडिओ त्यांनी अगदी शांततेने आणि बराच सविस्तर त्यांनी त्याच्यावर आणि विशेष म्हणजे त्याच्या सगळ्या भाषिक कौशल्यांवरती त्यांनी खूप फोकस केलेला आहे की त्यातले जे काही शब्द आहेत जे मराठीमध्ये राहिले पाहिजेत असे शब्द आहेत तर ते वापरणं किंवा ते कादंबरीमध्ये टिकवून ठेवणं हे जे वैशिष्ट्य आहे त्याच्यावरती त्यांनी व्यवस्थित भर देऊन ती प्रतिक्रिया दिली होती. आता राजहंस विषयी तुम्ही बोलत होता. एक म्हणजे लेखक लिहिणारा लिहित असतो पण ते कोण प्रकाशित करतं ह्याला सुद्धा खूप महत्व असतं. आणि तुमच्या सुदैवानं राजहंस सारखा प्रकाशक तुमच्या 3ही पुस्तकांना मिळालेला आहे. तर राजहंसची लेखकी मोहर तुम्हाला उमटवण्यासाठी कसा काय रस्ता मिळाला किंवा हा अनुबंध कसा जुळला. आणि मला वाटते माजगावकर सरांनी खूप सुंदर पत्र तुम्हाला लिहिलेले ते व्हायरलही झालेले मी वाचलेले ते पत्र. ती डॉक्टरांनी मगाशीच हिंट दिली होती ती खूप मजेशीर कथा आहे. तर ती कथा तुम्हाला आता सांगते की कशी राजहंसची लेखिका मी झाली. ती खरंच खूप मजेशीर कथा आहे. पहिलं पुस्तक म्हणजे कादंबरी जगणं कळतं तेव्हा जेव्हा लिहून झालं त्यावेळी मला प्रकाशनाचा ओघाट माहिती होता. म्हणजे लेखन झाल्यानंतर प्रकाशन होईपर्यंतची जी काही प्रक्रिया असते ती काहीही माहिती नव्हती. आपलं साधं लिहून झालंय आणि आता मला चांगलं आठवतं की मी जूनमध्ये गेले होते. तर ऑक्टोबरमध्ये माझा वाढदिवस असतो आणि मला असं डोक्यात काहीतरी फॅसिनेटिंग होतं की मी जूनमध्ये कादंबरी लिहून पूर्ण केलेली आहे आणि मला माझ्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणून कादंबरी झाली पाहिजे. तर त्या काहीतरी कल्पनेमध्ये मी राजहंसमध्ये गेले होते. अर्थात राजहंसचा जो कनेक्ट आहे तो मुळात डॉक्टर करंबेळकर आपल्या इथे जे संपादक आहेत राजहंसचे त्यांनी मला सांगितलं होतं त्याबद्दल आणि त्यांच्याने मी तिथे गेले होते राजहंसमध्ये. पण
गेले ती ह्या सगळ्या ह्याच्यात की आता द्यायची आणि लगेच प्रकाशित होणार. आणि तिथं गेल्या गेल्या बाहेरच मला सांगितलं की पुस्तक बघितलं नाही काही नाही. ते म्हटले नाही 2025 पर्यंत आमचं पॅक आहे शेड्यूल आणि आम्ही आता कुठलीही नवीन कादंबरी घेणार नाही आहोत. हा काय प्रकार? मी तर 2018 मध्ये आली आहे, 4 महिन्यात मला कादंबरी पाहिजे अशा अपेक्षेने आली आहे आणि 2025 कुठलं सांगतात. म्हणजे कायच्या काहीच एकदम ते शॉक होता. मग मी हट्टाला भेटले, म्हटलं नाही मी एवढं लांबून आली आहे, भेटायचंय मला, ऍटलिस्ट माजगावकरांना भेटल्याशिवाय मी जाणार नाही. तर त्या म्हटल्या की अपॉइंटमेंट नाहीये, ते ऑलरेडी बिझी आहेत आणि त्यामुळे तुम्हाला भेटता नाही येणार. मी म्हटलं ठीक आहे, जोपर्यंत मोकळे होत नाही तोपर्यंत सांगा, मी बसून राहते. मग मी ऑफिसमध्ये बसले. खरोखर बराच वेळ बसल्यावर त्यांच्या लक्षात आलं की खरोखर भेटल्याशिवाय बाई काय हलायची. मग थोड्या वेळाने माजगावकरांनी केलं की पाठवा आतमध्ये म्हणून. मग गेले आले. म्हणजे बाहेर मला सांगितलं होतं ते चांगल्या शब्दात समजावून सांगण्याच्या स्वरात माजगावकरांनी सांगितलं की आम्ही मग कुठल्या कुठल्या मोठ्या लेखकांच्या आम्ही परत पाठवलेली स्क्रिप्ट आणि किती गर्दी आहे, किती रश आहे, आमच्याकडे इतकी पुस्तकं आहेत. आणि आता राजहंस कादंबरीच घेत नाही इथपर्यंत त्यांनी मला सांगितलं. का तर म्हणे आता कादंबऱ्या चांगल्या येत नाही आणि तेवढ्या दर्जाच्या नसल्यामुळे राजहंसनं कादंबऱ्या करायचं बंद केलंय. मी ऐकून घेतलं सगळं आणि माझ्या हातात ते फक्त प्रिंट केलेलं स्क्रिप्ट होतं. म्हणले हे बघा, मी राजहंसची चांगली वाचक आहे, राजहंसची बऱ्यापैकी पुस्तकं मी वाचते. तर मी लिहिलेली जी काही कादंबरी आहे, कथावस्तू आहे, ती राजहंसनं घ्यावी इतपत चांगली झालेली आहे याची मला खात्री आहे. तर तुम्ही फक्त एकदा ही कादंबरी वाचा आणि त्यानंतरही तुम्हाला असं वाटलं की ही राजहंसनं आहे करण्यासारखी, राजहंसनं करण्यासारखी नाही, तर तुम्ही माघारी पाठवा. मग मात्र मी कुठेही जाणार नाही ही कादंबरी प्रकाशित करण्यासाठी, पण झाली तर ती तुमच्याकडून होईल. माजगावकरांनी जरा एक वेळा बघितलं आणि ठीक आहे म्हटलं आणि ती तिथंच ठेवून मी निघून आले. गंमत अशी की त्याच्यावरती मला आता काहीच माहिती नसल्यामुळे त्याच्यावरती ना माझा पत्ता होता, ना मोबाईल नंबर होता, ना काही होतं, फक्त टाईप केलेलं स्क्रिप्ट होतं. आणि 1 महिन्यानंतर ज्यावेळेस त्यांना ते स्क्रिप्ट हे करायचं होतं त्यावेळेस माझा काही शोध घेण्याचा मार्ग नव्हता. फक्त मी कुठेतरी अधिकारी आहे हे बाहेर मी इतक्या वेळ जे बसले होते त्याच्या चर्चेतून बाहेरच्या स्टाफला कळालेलं होतं. मग त्यांनी त्यांचे जे जुने सगळे अधिकारी याच्यातले असलेले लेखक होते त्या सगळ्यांना कामाला लावलं. त्यामध्ये विश्वास पाटलांना कुठेतरी माझा ट्रेस लागला की नेमकी कोण आहे पुणेमध्ये, त्यातली त्यात लेडीज ऑफिसर, मग पुन्हा शिरूर भाग एवढं लक्षात होतं. असं सगळं करत करत ते गाळण्या लावत लावत माझा नंबर विश्वास पाटलांनी त्यांना दिला आणि मग मला माजगावकरांचा फोन आला. मग फोन आला तर तोही असा की मी मीटिंगमध्ये होते आणि राजहंस पब्लिकेशन असं दिसतंय कारण मी फोन नंबर सेव्ह केला होता. तर माझ्या डोक्यात हेच की त्यांना आता सांगायचं असेल की तुम्ही घेऊन जा मागा, झाला आता 1 महिना ठेवले, काय का म्हणणं तुमचा माल राखण्यासाठी तुम्ही घेऊन जा. त्यामुळे मी काही फोन उचलला नाही. एकदा झालं, 2दा झालं, मीटिंग झालं म्हटल्यावरती मी जास्त लक्ष दिलं नाही की हेच ऐकायचंय तर कशाला उगीच डिस्टर्ब व्हा मीटिंगमध्ये, म्हणून घेतला नाही. 3ऱ्यांदा जेव्हा फोन आला तेव्हा अगदी नाईलाजानं मी बाहेर आले आणि हा हॅलो असं अगदी मूड गेलेल्या याच्यामध्ये. हे बघा बाई, तुम्हाला शोधायला आम्हाला खूप त्रास पडलेला आहे, त्याच्यानंतर तुम्ही फोन उचलायला मी बराच त्रास दिलेला आहे, पण तरीही आता तुम्हाला सांगणं भागच आहे म्हणून सांगतो की तुमची कादंबरी आम्ही नाकारू शकलेलो नाही, त्याबद्दल तर असा सगळा किस्सा. आणि ते खूप सगळीकडं तो किस्सा सांगतात की ह्या बाईला आम्ही कसं शोधतो वगैरे, फेसबुकवरती चेहरे कुठं कसे दिसत आहेत का बघणं, विद्या नाव असलेलं कुठं कोण सापडतंय का बघणे, खूप प्रकार त्यांनी केले. पण हे सांगण्याचा उद्देश हा की एखादं प्रकाशन किती जेन्युनली लेखकाला शोधू शकतं. हा माझा पहिला खूप चांगला अनुभव राजहंसचा आला.
आणि त्याच्यानंतर मी राजहंस परिवाराशी कायमशी जोडली गेली. त्याला कारण सुद्धा माजगावकरांचाच स्वभाव म्हणा किंवा त्यांचं एक व्यावसायिक कौशल्य आहे. कुठलाही लेखक त्यांच्या परिवारात एकदा गेला तर तो इतका कुटुंबासारखा होऊन जातो. म्हणजे त्या लेखकाशी त्यांचं बोलणं किंवा कौटुंबिक त्याच्याशी रिलेशन ठेवणं, सगळ्या कुटुंबाची विचारपूस करणं, हे सगळं त्यांचं. आणि मी तर त्यांना असं म्हणते की त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळी चिप बसवलेली की ज्याच्यामध्ये इतकी मेमरी साठलेली असते, इतकी की इतक्या सगळ्या लेखकांच्या सगळ्या गोष्टी त्यांना लक्षात राहतात. आणि त्यामुळे साहजिकच लेखक तुटत नाही राजहंसपासून. पण दुसरं असं पण आहे, वाईस वर्सा दुसरी अशी पण त्यांची ही आहे की जर का कितीही लाडका आवडता लेखक असला आणि त्यांना लेखन काहीतरी करून आणलंय म्हणूनही ते छापणार नाही. म्हणजे सरळ नाही म्हणूनही सांगतात की ही कादंबरी नाही तुमची येणार, पुढचं लिहिल्यानंतर दाखवा. असाही प्रकार आहे. तर हा जो काही व्यावसायिक निष्ठेचा भाग आहे तो मी त्यांच्याकडून शिकते आहे आता. आणि या सगळ्यामुळं राजहंस परिवाराशी जोडलं जाणं किंवा राहणं त्यांच्यात हे सोपं जातं. आणि जगण्याची दुसरी आवृत्ती सुद्धा प्रकाशित झालेली होती काही वर्षांपूर्वी, नाही का? तिसरी झाली. बहुतेक आता चौथी येईल. आणि याच्या संपादनाचा सुद्धा एक वेगळा अनुभव तुम्हाला असेल. विनयाताईंनी मला वाटतं जगण्याचं केलं होतं आणि वंदनाताई बोकींनी बायगचं केलं. वंदनाताईंनी दोन्ही केलेलं. मग त्यांचाही कारण त्या मला वाटते जगण्याच्या आवृत्तीच्या प्रकाशनाला त्याच आलेल्या होत्या ना, पाहुण्या म्हणून. तर मी जसं सांगितलं की राजहंसची स्वतःची एक पद्धत आहे पुस्तक प्रकाशनाची. तर आपण पुस्तक घेऊन दिल्यानंतर ते लगेच छापले असं होत नाही. एकतर पहिलं ते 2-3 ज्येष्ठ साहित्यिकांकडे वाचायला जातं आणि त्यांना जर का वाटलं की हे खरोखर राजहंसनं प्रकाशित करण्याच्या क्वालिटीचं आहे, माझ्या जगण्याचाच किस्सा सांगते की माझी पहिलीच कादंबरी आणि पहिलाच प्रयत्न होता. तर ती कादंबरी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे घ्यावी का नाही हे ठरवण्यासाठी सुद्धा जर वाचायला गेली होती ती सुधीर रसाळ. म्हणजे आपल्यापैकी काही लेखकांना माहीत असते की ते महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे समीक्षक म्हणून ओळखले जातात. तर सुधीर रसाळ सरांकडे ती गेली होती आणि त्यांनी ज्यावेळेस माजगावकरांना सांगितलं की मी ह्याच कादंबरी, त्यावेळी मग ती राजहंसनं स्वीकारली. तर असं त्यांचं खूप मोठं हे आहे की चंद्रशेखर बर्वे सर असतील, ते पण आता मला वाटतं 98 का 92 काहीतरी वय आहे त्यांचं. खूप जुने लेखक आहेत राजहंसचे. अशा सगळ्या जुन्या लोकांकडे ह्या कादंबऱ्या वाचायला जातात. नंतर त्या संपादकांकडे, मग नंतर संपादन होतं त्याच्यावरती. संपादन म्हणजे लेखकाशी चर्चा करून काही संस्कार असतील, काही संस्कार होतात. पण ह्यात सुद्धा लेखकाची स्वतःची जे काही स्वातंत्र्य असतं त्याला जे म्हणायचंय तेच म्हणायचं. त्याला संपादक असं काही सांगत नाही की नाही हा पॅरेग्राफ असा बदला, इथं असं वाक्य करा, अजिबात नाही. फक्त त्याच्यामध्ये कुठे आणखी जास्त चांगलं होण्यासाठी काय करता येईल एवढ्या सूचना संपादक देतात. त्याप्रमाणे ती रिराईट होत राहते कादंबरी. आणि हे सर्वच पुस्तकांना होतं, म्हणजे कादंबरीला सुद्धा असं नाही. काव्यसंग्रहालाही तितक्याच प्रक्रियांमधून जावं लागतं किंवा प्रवास वर्णनाने त्याच प्रक्रियांमधून जावं लागतं. सर्व प्रकारच्या पुस्तकांसाठी त्यांचे वेगवेगळे संपादक आहेत. तर हे सिस्टमॅटिक जे होतं ना त्याच्यामुळे वाचकांपर्यंत उत्कृष्ट पुस्तक पोहोचू शकतं. आणि कविता संग्रहाचा विषय काढला तर तिकडे आता आपण बघणारच. बऱ्याच जणांचे प्रवास कवितेकडून मग अशा कादंबरीकडे वगैरे होतो. तर तुमचा कविता संग्रह मध्यात आलेला आहे, देवचाफा 22 साली आलेला आहे आणि त्याच्यात सुद्धा खूप छान कोविडच्या दरम्यानच्या सुद्धा काही कविता त्याच्यामध्ये आहे. मला त्यातली एक कविता खरं खूप वाचावीशी वाटतेय कारण जो विषय आहे बायगं, तर त्याला धरून एक स्त्रीमुक्तीची कविता खूप छान तुम्ही लिहिलेली आहे. ती आपण ऐकूयात आणि मग या कविता संग्रहाविषयी आपल्या विद्यार्थ्यांच्याकडून जाणून घेऊयातच.
म्हणजे बायकोची जी कल्पना आहे तर त्याला खूप मला ती अशी रिलेट करणारी कविता वाटली, त्यामुळे मला ती वाचावीशी वाटली. कवितेचं शीर्षक आहे स्त्रीमुक्ती. कधी कधी तिला तीव्रतेनं मुक्त व्हायचं असतं. मुक्तता जी नितळ जगणं घेऊन गेली, जी तिला तिच्यातच राहू देईल, जी तिला तिच्यावरच प्रेम करू देईल, जी तिला आहे तशी स्वीकारेल. किती वर्षांची घुसमटे तिच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या हास्याच्या प्रत्येक लतेमध्ये दडलेली, कुठेही न उमटणारी त्यागाची जी आधी वेदना आहे. तिला या वेदनेपासून मुक्तता हवी असते. तिनं परमार्थ करावा, सेवाधर्म आचरावा, सती सावित्री असावे, स्वतःचा विचारही मनात न येऊ देता इतरांच्या सुखासाठी झिजावे, प्रत्येक नात्यात महानच असावे. या अतर्क्य अपेक्षांच्या ओझ्यातून कधीतरी तिला मुक्त व्हायचं असतं. तिला मुक्त व्हायचं असतं याचं कारण ती सुंदर आहे, बुद्धिमान आहे, कर्तृत्ववान आहे, ध्येयवादी आहे, आणि बरंच काही समाजमान्य चांगलं आदर्श वगैरे तिच्यात आहे. तिच्यात आहे म्हणून नाही, तर तिच्यात काहीही असणंच नाकारलं जाते म्हणून कधीतरी तीव्रतेनं या नाकारल्या जाण्यातून तिला मुक्त व्हायचं असतं. या नाकारल्या जाण्यातून तिला मुक्त व्हायचं असतं. मला फार आवडून आपण छान वाचली कविता, धन्यवाद. तर कविता संग्रहाचं माझ्या अजिबात डोक्यात नव्हतं म्हणण्यापेक्षा कविता मला करता येते असं मला कधीही वाटलं. हे जे काही येतं ते बऱ्याच जणांना येतं, ते आपोआप मनातून येत असतं आणि आपण लिहित जातो. ते कवितेसारखं येतं. जसं सुनीताबाई देशपांडे म्हणाल्या होत्या की आडवा लिहिला तर तो लेख आणि उभी लिहिली तर कविता, तसं ते प्रकार आहे. फक्त उभं लिहिलंय म्हणून कविता. पण ह्या कविता मी लिहून झाल्यानंतर बऱ्याच वर्षातल्या आहेत. आपण काही आत्ताच्या लगतच्या काळातल्या वगैरे किंवा बसून कविताच लिहायची असं म्हणून लिहिलेलं नाही, तर सहज जे काही सुचलं ते लिहित होते. आणि जो आमचा लेखकांचा एक ग्रुप आहे, राजहंसच्याच बऱ्यापैकी ज्येष्ठ लेखकांचा, त्याच्यावरती कधी मध्ये टाकत होते की असं वेगळं काही संदर्भाची जशी स्त्रीमुक्ती वाचते अशी वेगळी एखादी वाटली आपल्यालाच. आपल्यालाही कळतं की कविता आपली चांगली झाली किंवा काहीतरी वेगळं देते, तर असं काही झालं तर मी ते फक्त टाकत होते. तर ते एक 8-10 कविता झाल्यानंतर मग मला माझगावकरांनीच विचारलं की कविता संग्रह करायचा काही विचार आहे का. म्हटलं नाही हो, असं काही संग्रहासारखं वगैरे काही नाही आहे माझ्याकडे. म्हटलं किती साधारण कविता झाल्या असतील. म्हटलं 100-1 आणा म्हटले सगळे गोळा करून. मग ते गेलं सगळं. आणि मग हे विशेष आहे कारण राजहंस कविता छापत नाही असं त्यांनी कित्येक दिवसांपूर्वी जाहीर केलेलं. मी त्यातही त्यांना तसंच म्हणलं होतं की तुम्ही कविता संग्रह करत नाही आणि मी दुसरीकडे कुठे काय जाऊन कविता संग्रहाचं बघत बसणार नाही. मग ठीक आहे म्हटले, आणि इकडेच आपण करूया. आणि मग त्यातून आणि त्या कविता संग्रहानंतर बरेच कविता संग्रह झाले. त्याच्या आधी पण मला वाटतं 1-2च फक्त कविता संग्रह केले होते राजहंसने. त्याच्यानंतर बरेच झाले आणि आता नुकताच दत्तप्रसाद दाभोळकरांचा पण एक कविता संग्रह राजहंसने प्रसिद्ध केला. कारण इथे एक कार्यशाळा झाली होती मला वाटते, राजहंसची लेखकांसाठी कार्यशाळा. आणि त्यावेळेला खडपेकर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही कविता संग्रह घेत नाही. आणि अशा ह्याच्यातून तुमचा कविता संग्रह प्रकाशित होणे खरंच राजहंसतर्फे ही वेगळी गोष्ट आहे. तुमच्या माझगावकर खूप कवितेचे दर्दी आहेत. दर्दी नुसते मुक्ते नाही, त्यांना खूप जाण आहे कवितेची. त्यामुळं त्यांनी स्वतःहून कविता आवडल्या म्हणणं आणि संग्रह काढणं ही माझ्यासाठी खूप मोठी पोचपावती होती. त्यामुळे मला असं वाटायला लागलं की मला थोडी कविता येते. म्हणजे ते कंटिन्यू करायला हरकत नाहीये कविता लेखन सुद्धा कादंबरीच्या बरोबर. ते होत राहतं, ते काही आपल्याला करावं लागत नाही. कविता जसं आधी म्हटलं, आणि म्हणजे भावनांचा उत्कट आविष्कार असंच कवितेचं व्याख्या म्हटलेली आहे, त्यामुळे ती कधीही कुठेही सुचू शकते आणि ती तशी सुचते. म्हणजे असं होत नाही की आता मला जी कविता सुचते त्याचा लेख करावा, असं होत नाही कधीच. ती त्याच स्वरूपात सुचते असं असते, म्हणून ती कविता होते. तर आता तू म्हणालीस तशी स्त्रीवादीच कविता मी वाचून दाखवणार होते.
कारण आपला विषय सगळा आज बायकाच आहे, पण जस्ट फॉर चेंज एक वेगळी कविता मी वाचून दाखवते. विषय अगदी वेगळा आहे कवितेचा, म्हणून वास्तविक देवचाफा हा खूप वेगवेगळ्या अनुभवांचा संग्रह आहे. याच्यामध्ये तिनं म्हटलं तसं कोविड काळातल्या काही कविता आहेत आणि इतरही अनेक वेगवेगळ्या विषयावरच्या कविता आहेत. माझा YouTube चॅनल आहे देवचाफा, त्याच्यावरती काही कविता मी टाकलेल्या आहेत. आणि स्त्रीवादी ज्याला म्हणता येतील अशा मोजून 5 नाही तर 6 कविता आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे असं काही स्त्रीवादी वगैरे असं काही स्वरूप नाही याचं. त्यामुळं अगदी वेगळ्या विषयावरचीच एक कविता मी आता तुम्हाला वाचून दाखवते. कवितेचं शीर्षक आहे गावाकडच्या घरात. आपल्या प्रत्येकाला एखादं गावाकडं घर असतं किंवा आत्ता नसेल तर जुनं तरी कुठंतरी आजी आजोबांचं वगैरे असतं आणि त्याच्या काही छान लहानपणीच्या म्हणा किंवा बालिश इनोसंट आठवणी आपल्या मनामध्ये असतात. तर अशा सगळ्या आठवणींचा जो ओप आहे तो कविता आहे. गावाकडच्या छोटूशा मातीच्या घरात. गावाकडच्या छोटूशा मातीच्या घरात तुझी आठवण येते. आता ही गावाकडच्या घरालाच मी सांगते म्हणून ती कविता तशीच गेलेली आहे. गावाकडच्या छोटूशा मातीच्या घरात तुझी आठवण येते. त्या तुझ्या गवत पेंड्यांच्या छपरातून निघणारी धुरकट राखाडी वलये. त्या तुझ्या गवत पेंड्यांच्या छपरातून निघणारी धुरकट राखाडी वलये अलवार आभाळभर विरताना दिसतात. धूळ प्यालेल्या काळ्या निचकूट मेढी त्यावर धरलेले आहे मधली दुर्वी सगळे आपुलकीने हसतात. कधी ओली कच्च मौसूत शेणाची नुकतीच सारवली जमीन मनावर पायाचे ठसे उमटवते. कधी ओली कच्च मौसूत शेणाची नुकतीच सारवली जमीन मनावर पायाचे ठसे उमटवते. तर कधी घरामागची गर्द हिरवी कवट आठवणी उभीच वटून जाते. पांढऱ्या शेळीच्या गळ्यातली ती मिटल्या शिंपल्यांची घुंगूर माग नाक कानात कधी जाग मोडते. दारातल्या भल्या थोरल्या दगडावर आजीच्या जोडव्याची टकटक कधी हृदयातून खोल पाझरते. कधी रांगोळ्यांचे न जुळलेले ठिपके अंगणभर दिसतात पसरलेले. कधी रांगोळ्यांचे न जुळलेले ठिपके अंगणभर दिसतात पसरलेले. घरातल्या चुलीच्या वैलावर उठू येणारे दूध ओसरले. जळणाची काटेरी मोळी एका कोपऱ्यात रचून मांडलेली. जळणाची काटेरी मोळी एका कोपऱ्यात रचून मांडलेली तर दुसऱ्या कोपऱ्यातून जात्यावरची ओवी सुरे पिठाबरोबर सांगते. भरलेल्या रांजणा शेजारी बसून कावड सांगते दुष्काळाच्या गोष्टी. भरलेल्या रांजणा शेजारी बसून कावड सांगते दुष्काळाच्या गोष्टी. तुझ्या एवढ्याशा एका खानात सामावलेली माझी सारी सृष्टी. आठवते बघ आठवते बघ पुन्हा पुन्हा तुझे साधे सुधे व्यापकपण. आठवते बघ पुन्हा पुन्हा तुझे साधे सुधे व्यापकपण. सगळी नातीपोती सांभाळणारे ऐस पैस आपले. मोकळ्या आभाळाखाली निवांत पडल्यावर सुखाचे पिठूर चांदणे ठेवले होते मोजून. मोकळ्या आभाळाखाली निवांत पडल्यावर सुखाचे पिठूर चांदणे ठेवले होते मोजून. आकाशात तुझ्या कुशीत शिरता येते. आकाशात तुझ्या कुशीत शिरता येते तेच सारे पांघरून. गावाकडच्या छोटूशा मातीच्या घरात तुझी आठवण. गावाकडच्या छोटूशा घराची आठवण या सगळ्या कवितेतून आहे. तर तुमचा एक शिक्षिका, एक प्रशासकीय अधिकारी, एक लेखिका, कवयित्री असा हा जो प्रवास आहे तर ते छोट्याशा घरामध्ये कुठेतरी त्याची बीज असते. तर हा लेखनाची बीज तिथनं कशी कशी फुलत गेली तेही ऐकायला आपल्याला उगामाने आवडेलच. जसं मी मगाशी सांगितलं की लेखन हे अनेक अनुभवांचं संचित असतं. एका
विशिष्ट अनुभवाचं प्रकटीकरण असं लेखन कधीच होत नाही. तर त्या अर्थानं लहानपणापासून जे काही बघितलंय, जे काही अनुभवलंय, ते सगळं वेगवेगळ्या प्रकारे लेखनात येत राहिलेलं आहे. म्हणजे याची सुरुवात म्हणजे आपण लिहू शकतो हा विश्वास कधीपासून तुम्हाला यायला लागला? नाही, असं काही असं अजिबात नव्हतं. मी प्रकाशनाची गोष्ट सांगितली की किती मी कुठल्या जगात होते प्रकाशनाच्या बाबतीत, तीच लेखनाच्या बाबतीतही नव्हती. वास्तविक पाहता हे जे लेखन झालं पहिल्या कादंबरीचं, तर ते काही एका प्रसंगानंतर म्हणजे माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर जे काही मला साचलेलं होतं खूप वर्ष त्यांच्याबद्दलचं, ते लिहावंसं वाटलं. तर पहिलं जे लेखन होतं ते माझं वडिलांच्या बद्दलचं होतं. त्याच्यानंतर माझ्या घरातले सगळेच, माझी भावंड, माझी आई वगैरे सगळेच चांगले वाचक आहेत आणि खूप चांगले, म्हणजे ज्याला आपण हार्डर असं म्हणतो, तसे आहेत. तर ते लेखन ज्यावेळेस झालं ते पहिलं वाचक वर्ग तो होता की त्यांनी वाचलं आणि त्याच्यात थोडे बदल केले किंवा त्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने वापरल्या तर एक कादंबरी होऊ शकेल किंवा एक चांगलं पुस्तक होऊ शकेल असा विचार जो आला तो तिथून आला. आणि मग त्याच्यानंतर त्याला कादंबरीचं स्वरूप दिलं. म्हणजे जे काही अगोदरच्या आठवणी दिलेल्या होत्या त्यानंतर मग वेगळ्या पद्धतीनं वेगळी पात्र हे करून आणि बरेच वेगळे अनुभव पण सामाजिक त्याच्यामध्ये येत जाऊन मग ते कादंबरीचं स्वरूप. म्हणजे एका अर्थानं अनुभवाचं माध्यमांतर झालं असं आपल्याला म्हणायला. हो. आणि अगदी मला असं अजिबात वाटलं नव्हतं की कादंबरी लिहीन किंवा काही लेखक होईल वगैरे असं काही होतं. कारण 300-350 पानं लिहिणं म्हणजे खावणाही एकच. मी जसं म्हटलं ना मगाशी, कादंबरी लेखन किंवा कादंबरी ही स्वतःमध्ये एक वेगळी प्रक्रिया आहे. खूप वेळा असं म्हटलं जातं, जसं का मला राजहंसने सांगितलं होतं किंवा माजगावकरांच्या पत्रात सुद्धा आहे की कादंबरी हा खूप अवघड साहित्य प्रकार आहे आणि तो पेलता येणं हे तितकंच अवघड आहे. कारण तिचा एक साचा ठरलेला आहे आणि लेखकाला लिहिताना एक ठराविक मर्यादेच्या पलीकडे जाता येत नाही. म्हणजे एकदा आपण पात्र निश्चित केली, एकदा कथानक निश्चित झालं, कुठल्या गोष्टी सांगायच्यात आणि कुठल्या दिशेनं जायचंय हे निश्चित झाल्यानंतर मग तुम्हाला असा वाव नसतो की कुठेही फिरा, एखादं लाडकं पात्र. आता कादंबरी लिहिताना काय होतं की आपणही त्या पात्रांसोबत जगत असतो, त्या कादंबरीसोबत, आणि त्या पात्रांमध्ये गुंतत जातो, त्या कथेमध्ये गुंतत जातो. इतकं की मला वाटतं एका लेखकाने प्रसिद्ध म्हटलेलं आहे, मला कदाचित नाव आठवलं, की लेखक असणं म्हणजे एकांतवासाची शिक्षा भोगण्यासारखं. तर खरोखर अशी एकांतवासाची शिक्षा त्या कादंबरी सोबत भोगत राहावं लागतं आणि मग ती आकार घेते. तर त्यामध्ये असं तुम्हाला लेखक म्हणून किंवा मीच लिहिते म्हणून काही लिहिलं असं होत नाही की मला समजा त्यातले एखादी तारा खूप आवडली आहे मग मी ताराचं खूपच वर्णन करत बसलीये किंवा ताराचं काहीतरी स्टोऱ्या सांगत बसलीये असं होत. तर आपल्याला हा सतत जागरूकतेनं ठेवावं लागतं भान की कुठं न्यायचंय, तिनं नेमकं काय बोलायचंय त्या प्रसंगातून, तिनं नेमकं काय सांगायचंय हे सतत जागा ठेवावं लागतं आणि त्याच्या पलीकडे ती जाऊन चालत नाही. तर असं हे कादंबरीचं जे स्वरूप आहे ते अशा पद्धतीनं क्लिष्ट लेखन होत जातं. त्याला तू म्हणतेस तसं हे आहे की 300 पानं, 350 पानं, 400 पानं ही मर्यादा नाही. पण तुम्हाला काय सांगायचंय ते अचूकतेनं सांगण्यासाठी तुम्हाला आवश्यक तेवढीच पानं वापरा हे पण आहे. उगाच तुम्हाला किती घ्यायचंय लिहिता येतं म्हणून असं नाही होत. तर ती मर्यादा सांभाळून पानं वापरावी लागतात. आता आणखी एक वेगळा विषय, आता हे आपण जगणं किंवा बायगं ह्या तिच्या समस्यांभोवती फिरणाऱ्या काहीशा कादंबऱ्या आहेत. तुम्ही स्वतः एक शिक्षिकेपासून पुढचा मोठा प्रवास केलेला आणि उजेडाची वाट तिला दाखवलेली आहे. तुमच्या रूपाने चांगला आदर्श दिसतो. तर तशी वाट तुमच्या पुस्तकातून काही आशादायी चित्र रंगवण्याचं पुढे तरी मानस आहे का? म्हणजे मला वाटतं मी दोन्ही कादंबऱ्या ज्या लिहिलेल्या आहेत आतापर्यंत जे पुढे असे आहेत की त्या पूर्णपणे आशावादीच जात आहेत स्त्रियांच्या बाबतीत तुम्ही बघितलं. आणि म्हणजे पहिल्या जन्मामध्ये सुद्धा ज्या प्रकारची परिस्थिती मांडलेली आहे त्याच्यातून त्या मुलींनी
मुलींनी वाट काढली. मुलींनी वाट काढलेली आहे, पण तिच्या सोसण्याला जास्ती कव्हरेज आहे असं मला म्हणजे बायलोमध्ये सुद्धा प्रश्नांवर खूप जास्ती फोकस आहे असं मला वाटतं जरा, की बरेच प्रश्न आहेत 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 आणि जे आपण वर्तमानपत्रात वाचत असतो, ऐकत असतो, सतत असतो, पण मग त्यातनं कारण बऱ्याच त्यातल्या ज्या कथानायिका आहेत त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे. यातल्या सुद्धा काही काही नायिका आहेत तुमच्या छोट्या छोट्या उपकथानकांच्या. तर पुढची चांगली वाट दाखवणारा असा काही पाठ एक किंवा प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही या स्त्रियांच्या जगण्याकडे काही वेगळ्या दृष्टीनं बघत होतात का त्यावेळेला? आता त्याच्याकडे आपण म्हणणार आहोत. आता तुमचा पुढचा वेगळा प्रवास आता सुरू होतोय, तर त्या अंगाला खरं तर त्या सगळ्यातूनच, त्या विचारमंथनातूनच ह्या कादंबऱ्या आलेल्या आहेत. म्हणजे जो स्त्रियांकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन म्हण किंवा समाजाकडे बघण्याचा आहे कोण, म्हणजे मला स्त्री म्हणून फक्त स्त्रीकडे स्त्री म्हणून बघावं असं कधीच वाटत नाही. हेच मला सांगायचंय त्याच्यामध्ये की स्त्री जी आहे ती स्वतःला पुढे डेव्हलप करत जाणार आहे. मी त्याच्यामध्ये प्रश्न यासाठी सांगितले की तुम्ही विचार करा की ह्याच्यावरती कसं आपण मात करायचं आहे आणि कसं पुढे जायचं याच्यावरती आपण विचार करणं गरजेचं आहे. माझं बायबलमध्ये एक वाक्य आहे की किती वर्ष बायकांना स्पून फिडिंग देत बसायचं, किती वर्ष त्यांच्यासाठी हे घेत बसायचं की त्यांना उत्थान करा किंवा सक्षमीकरण करा, कोणीतरी या आणि आमचा उद्धार करा असं नको. हेच मला सांगायचं की किती वर्ष बरीच वाक्य अशी आहेत की जी कोट म्हणून वापरू शकतो, अशी अनेक वाक्य या कादंबरीत एक वैशिष्ट्य आहे त्याचं. म्हणजे त्या व्यक्तीचं रेखाटन झाल्यानंतर तुमचं त्याच्यावरचं भाष्य खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं तिच्या एका वेगळ्या विचाराकडे वळणार आहे असं म्हणजे मला तरी वाचताना जाणवलेलं आहे. कादंबरी वाचल्यानंतर मला वाटतं खूप जणांचे अभिप्राय वेगळे वेगळे येतील, तर मला आवडेल ते ऐकायला. नेमकं मला जे काही सांगायचं किंवा जे म्हणायचे कादंबरी ते पोचतंय का हे बघणं हे सुद्धा एक चांगला प्रवास असतो. सगळंच आपण सांगून टाकणं त्यापेक्षा हे जास्त मला इंटरेस्टिंग वाटतं. आणि ही कादंबरी वाचनासाठी घ्यायची असेल तर इथे आज त्यांनी पुस्तकं आणलेली आहेत त्यांची, तीनही ज्यांना हवी असतील ते जरूर ते घेऊ शकतात आणि नक्की त्यांच्यापर्यंत अभिप्राय पोहोचू शकतात. हे महत्वाचं आहे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलं तर लेखिका म्हणून त्यांना तो जास्ती आनंदाचा क्षण असेल. आपलं पुस्तक वाचलं जाणं ह्यापेक्षा मोठा आनंद नाही दुसरा आहे. आपण आता हळूहळू समारोपाच्या दिशेनं वळूया. तर तुम्ही आता स्वेच्छानिवृत्ती अलीकडेच घेतलेली आहे. आगामी लेखन संकल्प काही आहेत डोक्यामध्ये किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतली तर ती पूर्ण वेळ लेखनासाठी आहे किंवा कोणत्या गोष्टींसाठी त्याचा वापर करायचा विचार आहे तुमच्या मनामध्ये? कारण प्रशासकीय आणि जबाबदारीचं पद म्हटलं की त्याचे जे काही म्हणजे काटेरी मुकुट आता मगाशी कोणी म्हटलेलं होतं डॉक्टर गीता, ते खरंच खरं आहे. त्या सगळ्या मुकुटातून तुमची आता मुक्तता झालेली आहे, पण मग आता पुढची वाट कशी आहे? कारण तुम्ही स्वस्त तर नक्की वाटणार नाही, विचार तर डोक्यामध्ये असंख्य सुरू असणारच आहे. तर तेही ऐकायला आवडेल, कारण पुढच्या कलाकृतींचं आपल्याला स्वागत करण्यासाठी पुन्हा पुन्हा एकदा भेटायचंच आहे. एकांतवास पुन्हा येणार आहे. हो, तेच डोक्यात आहे, एकांतवास घ्यावा असं. पण स्वेच्छानिवृत्ती हा खूप वेगळा विषय. मी बऱ्याच वेळा आपण सांगितले आणि बऱ्याच म्हणजे तुम्ही पण माझ्या काही मुलाखती घेतलेल्या, तर तुम्ही पाहिलं असेल की मी खरोखर माझी पोस्ट माझी नोकरी एन्जॉय केलेली आहे. ज्याला एन्जॉय म्हणतो तोच शब्द, मला इथे प्रतिशब्द सुद्धा वापरायचा नाही, की खरोखर त्या पदाचा आनंद घेतलेला आहे आणि चांगलं काम जितकं माझ्याच्यानं होईल तितकं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते अप्रिशिएट पण झालेलं आहे. पुरस्कार अनेक प्रशासकीय कारकिर्दीबद्दल सुद्धा मिळालेले आहेत. नाही, हे प्रशासनात खूप रेअर गोष्ट आहे पुरस्कार मिळणे, कारण खूप अधिकारी काम करत असतात, पण ते तितकं अप्रिशिएट होणं हे सुद्धा भाग्याचं असतं आणि ते भाग्य मला मिळालेलं आहे. त्या अर्थानं ती कारकीर्द खूप चांगली झाली. हा, आता मी सेवानिवृत्ती घेतली म्हणजे अगदी निवांत जगण्यासाठी घेतलेली, त्यामुळे आता मला कामाला लावू नका, निवांत बसणारच नाही असं आधीच म्हणून डिक्लेअर करून कामाला लावू नका. तर माझा असा एक विचार आहे की जगणं हे स्वतःच्या पद्धतीने जात असतं. म्हणजे आतापर्यंतचा माझा जो प्रवास आहे तोही बघता आणि जो काही अनुभव आहे त्याच्यावरून मी सांगते की
आपण जे ठरवतो किंवा आपण असं काही लोकांचं मी बघितलेलं आहे बघ की वयाच्या 60व्या वर्षी नेपाळला जायचं, 65व्या वर्षी कुठं युरोपला जायचं, 70व्या वर्षी हे करायचं, अगदी 85-90. मला असा प्रश्न पडतो की तुम्हाला कसं माहिती की मी 90 वर्षापर्यंत जगणार? तर मला माहित नाही की मी उद्या उठणार आहे की नाही. तर जो आजचा दिवस आहे तो मला जगायचा. 27 वर्ष सेवा केली, ही खूप प्रदीर्घ शासकीय सेवा झाली आणि खूप चांगली सेवा झाली. तर आता आपलं जगणं हे जगण्याच्या पद्धतीने जावं. मग त्याच्यात माझ्या हातून काही लेखन झालं तर ते मलाही आवडेल. आणि दुसरं असं आहे की जसं मी आधी म्हटलं की मी माझी जगण्याची जी सुरुवात होती ती अगदी कोळी पाटील लेखनात आले त्यावेळेस. आणि जसं आता पुढे जाते मी त्याच्यामध्ये तसं मला कळतं की कुठल्याही क्षेत्रामध्ये शिकण्यासारखं खूप आहे. तंत्र म्हणून अचूकतेकडे जर तुम्हाला जायचं असेल तर खूप काही शिकता येतं. उदाहरणार्थ सांगायचं तर कवितांच्या बाबतीत हा कविता संग्रह निघाला, चांगल्या कविता आहेत म्हणून कागदा राजहंसनी हे सगळं झालं. पण ज्यावेळेस कविता संग्रह आला आणि त्याच्यावरती मला वेगवेगळ्या कवींच्या प्रतिक्रिया यायला लागल्या तेव्हा मला कवितेतले अनेक बारकावे कळले की खूप तंत्र आहेत कवितेमध्ये, अजून खूप शिकता येईल मला कवितेमध्ये आणि मी ते शिकते आता. म्हणजे मला मोकळा वेळ जो मिळाला त्याचा मी उपयोग ह्याच्यासाठी करेन की लेखनामध्ये आणखीन चांगलं करण्यासाठी काय काय शिकावं लागतं. किंवा नाट्यलेखन आहे, वेगवेगळ्या प्रकारचं लेखन आहे, ललित आणि कादंबरी, कथा मला अजिबात लिहिता येत नाही. जे कथा लिहितात त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर वाटतो कारण मला अजिबातच कथा लिहिता येत. किंवा डॉक्टरांसारखे प्रवास वर्णन, डॉक्टरांचं प्रवास वर्णन वाचायला लागलं तर असं वाटतं आपण फिरून आलोय तिथं. तर अशा प्रकारचे जे काही लेखनाचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचाही अभ्यास करायला पाहिजे. कादंबरी ही उत्स्फूर्तपणे आली, नैसर्गिकपणे आली माझ्याकडून आणि त्या दृष्टीनं मूळची मी कादंबरी लेखिका म्हणून आता शिक्कामोर्तब झालेलं आहे. पण जर लेखक म्हणून घ्यायचं असेल, साहित्यिक म्हणून घ्यायचं असेल तर आपल्याला वेगळेही प्रकार हाताळता आले पाहिजेत. 1-2 पुस्तकं झाली की साहित्यिक होत नाही कोणी असं नाही. जर आपल्याला तसं वाटत असेल की त्या क्षेत्रात काहीतरी आपलं थोडं का होईना नाव व्हावं तर बाकीचे लेखन प्रकार मला अभ्यासायचे आहेत. तो अभ्यास मी चालू केलेला आहे. बघूया त्या अभ्यासातून जर काही चांगलं तुमच्या पुढे ठेवता आलं तर मला खूप आनंद होईल. आणि ऑफकोर्स तुम्हाला तसं की गप्प बसणार नाही तर मग ते राहील, होतच राहील. म्हणजे तुम्हाला बघावं लागेल की काय लिहिते मी आता इथून पुढं. म्हणजे थोडक्यात स्वतःला समृद्ध करणं, स्वतःच्या लेखनाला समृद्ध करणं याच्यासाठीचा पुढचा वेळ असणार आहे. तुमच्यापैकी कोणाला काही विचारायचं असेल तर जरूर विचारा. देवचाफा संग्रहाला ते देवचाफा हे नाव का दिले? त्याची देवचाफा नावाची माझी कविता आहे की जे कवितेचं सार सांगणारी. मी विषय काढला आणि प्रश्न विचारला म्हणून कविताच वाचवणार होती, म्हणजे मग कळेल की कविता म्हणजे नेमकं काय असतं किंवा कशी असते हे पण सांगणारी आहे आणि देवचाफा का हेही सांगणारी कविता. कवितेचं शीर्षकच आहे देवचाफा आणि त्याच्यावरूनच या पुस्तकाला शीर्षक दिलेलं आहे. अशी सहजच नाही फुलली माझी कविता, अशी सहजच नाही फुलली माझी कविता, सगळी पानझड सोसावी लागली. कुरूप वाटावे अस्तित्व अवघे, इतके निष्पर्णही व्हावे लागले तिला. कुरूप वाटावे अस्तित्व अवघे, इतके निष्पर्णही व्हावे लागले तिला. अंतःकरणातली सल तिने निमूटपणे सोसली, विजनवासात ती निमूट राहिली. आर्ततेच्या खोल मातीत ती आपसूक रुजली आणि दुःखाच्या बोरक्या फांदीवर मग गाभ्यातून उमलली. सोसल्या तिने थंडपणे तप्त उन्हाच्या झळा, अथांग अंधारात वावरताना सृजनाच्याही काळा. आनंदमयी केला तिने वेदनेचा हुंकार आणि आशावादी राहिली
ती पचवताना नका. भावनांच्या दुष्काळातही एक एक हिरवी काळी वेचून विणलेला बाभळीवरला खोपा. माझी कविता म्हणजे डोंगर कपाऱ्यातून ग्रीष्म काहिली सोसून फुललेला एकला देवचा. बायकोच्या मुखपृष्ठाच्या पार्श्वफळाला काळा रंग देण्यामागे काही कारण आहे अशी चर्चा होती का? ते नाही, ते आम्हाला नाही, पण आमची जी चर्चा झाली त्या चर्चेमध्येच असं होतं की अंधार, माझं अंधार आहे सगळा, आणि त्या अंधारातून काहीतरी प्रकाशवाटा दाखवणाऱ्या बाया आहेत. ह्यांच्या ज्या चर्चा आहेत त्या प्रकाशवाटा दाखवणाऱ्या चर्चा आहेत, म्हणून ते तसं चित्र तसंच वाटलं मला. म्हणजे पोचलं नाही, तेच आहे अनुभवचं, तेच हे होतं. पुस्तकाबद्दल तुम्ही व्हिडिओमध्ये म्हटलं की विचार, स्वप्न आणि वास्तव असा तो प्रवास आहे. म्हणजे आपल्या आजीने विचार केला, आयानी स्वप्न बघितली आणि आताचं वास्तव पिढी म्हणजे वास्तव म्हणजे किंवा आपली पिढी. बरोबर, तशीच कादंबरी आहे. ते कादंबरीमध्ये उलगडत जाईलच, तुम्हाला वाचल्यानंतर लक्षात येईल की एक फक्त प्रश्न विचारला म्हणून उदाहरण सांगते की शिक्षण. तर शिक्षण हा जो विषय होता तो आमच्या आजीच्या काळामध्ये फक्त विचारांकडे होता. म्हणजे त्या काळातल्या स्त्रियांना असं वाटत होतं की स्त्री सक्षमीकरण म्हणजे स्त्रियांनी शिकणं, नोकऱ्या करणं. तर त्याच्यानंतरची पिढी जी आहे ती म्हणजे आमच्या आईची पिढी. त्या काळातल्या बायका शिकल्या, म्हणजे आमच्यामध्ये तुमच्याही आईची पिढी असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती की त्या काळातल्या बायका शिकल्या, पण सगळ्याच काही नोकरी करत नव्हत्या. नोकऱ्यांची दालनं सगळ्या स्त्रियांसाठी आत्ताच्या सारखी खुली नव्हती आणि तितकं सोपंही नव्हतं नोकरी करणं. त्यामुळे त्या बायका जरी शिकल्या तरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या नव्हत्या, स्वतःच्या पायावरती उभ्या राहिलेल्या नव्हत्या. त्यांनी आपल्या पुढच्या पिढीमध्ये म्हणजे आमच्यामध्ये, तुमच्यामध्ये हे बीज पेरलं की तुम्ही तुमच्या पायावर उभं असलं पाहिजे, स्वावलंबी असलं पाहिजे, तर ते सक्षमीकरण अधिक अर्थपूर्ण होईल. आणि म्हणून मग त्याच्या पुढच्या पिढ्या म्हणजे आपली आत्ताची जी पिढी आहे ही कर्तृत्ववान म्हणता येईल किंवा कमावती म्हणता येईल, आर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणता येईल, अशी घडवलेली पिढी आहे. तर आत्ताची जी आपली स्त्रियांची पिढी आहे ही मागच्या कित्येक पिढ्यांच्या वर उभी आहे, स्वप्नांवर, त्यांच्या कल्पनांवर उभी आहे. लाडक्या बहिणी त्याच्यावर मी बोलत नाही, आम्ही लाडक्या बहिणींमध्ये येत नाही. एकच विचारायचं होतं की आता महिला आरक्षणांमुळं पंचायत राजमध्ये महिलांचं आरक्षण होतं आणि त्यांना पदं मिळाली. बऱ्याच ठिकाणी रबर स्टॅम्प झाल्या, तर त्या रबर स्टॅम्पचा प्रत्यक्ष अधिकारपदात त्यांनी वापर करण्यात फरक जाणवतो का तुम्हाला? तुम्ही त्या भागाच्यातल्या आहात. नक्कीच फरक जाणवतो. आरक्षणाचा खूप फायदा झालेला आहे आणि हे नमूद करू इच्छिते. सगळ्याच प्रकारच्या आरक्षणांना आपला सामान्यतः विरोध असतो, पण आरक्षणाचा फायदा होतो. म्हणजे पूर्वी पण जे काही दिलं गेलेलं आहे त्याच्यावरती चर्चा न करता बोललो आपण, तर ते त्या समाजाला फायदेशीर ठरतं. तसंच महिलांचं आरक्षणही महिलांना फायदेशीर ठरलेलं आहे. म्हणजे अगदी आमचंच उदाहरण घ्या ना, 33% जागा आमच्यासाठी MPSC मध्ये राखीव झाल्या, तेव्हा बऱ्याच महिला येऊ शकल्या त्याच्यामध्ये. त्याच्यापूर्वी म्हणजे आमच्या आधीच्या ह्याच्यामध्ये खाली 1, 2, 3 बायका असायच्या अख्ख्या बॅचमध्ये. पंचायत राजमध्ये काय झालं की सरपंच पद येते मी पंचायत राजकडे पण येते. पंचायत राजमध्ये आता ज्यावेळी नोकऱ्यांमध्ये स्त्रिया आल्या त्यावेळी स्वतः शिकलेल्या स्त्रिया होत्या, अगोदरपासून सक्षम ज्याला म्हणता येईल आपल्या थोडक्यात, अशा त्या स्त्रिया होत्या. त्यामुळे त्यांनी ते स्वतःच हातात घेतली सगळी नाड्या आणि पुढे चालू लागल्या. पण पंचायत राजमध्ये काय झालं की ज्या स्त्रिया पंचायत राजमध्ये आरक्षणामुळे आल्या त्या कधीही घरातून बाहेर न पडणाऱ्यांची संख्या जास्त होती. त्यामध्ये गृहिणी किंवा त्या राजकीय घरातल्या, तुम्ही जसं रबर स्टॅम्प म्हणतो तशा, तो शब्द वापरत नाही मी, कारण खरोखर मी असं बघितलेलं आहे की अगदी अशिक्षित अडाणी ज्या आम्ही समजतो की ज्या बाईला काहीही कळणार नाही, अशी ही बाई ज्यावेळेस नगराध्यक्ष झाली त्यावेळेस तिनं व्यवस्थित गाळा हाकवला.
आणि तिनं ते सगळं समजून घेतलं. तिला फक्त संधीचा अभाव होता की जो आरक्षणानं तिला दिला. त्या बसल्या त्यावेळी तुम्हाला असं वाटलं की रबर स्टॅम्प आहे. हे बघा, तुम्हाला आम्हाला सुद्धा एखादी गोष्ट शिकायला काही काळ जातो, शिकलेल्या असून. नवीन जर का तुम्हाला काम दिलं, आता मी लेखनाचं सुद्धा अजून मला वर्षभर 2 वर्ष तरी शिकायला लागेल असं वाटतंय मला. म्हणजे ऑलरेडी 3 पुस्तकं आलेली असताना ज्या बाईने कधीच काही काम केलेलं नाही, बाहेरच पडलेली नाही, अशी बाई यावेळेस एखाद्या पदावर येऊन बसते. तिला शिकायला काहीतरी वेळ दिला पाहिजे ना. अगदी इंदिरा गांधींच्या बाबतीत पण आपण ऐकतो की सुरुवातीला त्या ज्यावेळी पदावर बसल्या त्यावेळी त्यांना मुंगी प्रिया म्हटलं जायचं. नंतर त्यांनी सिद्ध केलंच ना की मी काय आहे. तर ह्याही बायांनी सिद्ध केलेलं आहे पंचायत राजमध्ये ज्या आल्या. फक्त काही ठिकाणी असं झालं की रिप्लेसमेंट येत गेला, त्याच राहिलेल्या आहेत. त्यामुळे मग प्रत्येक वेळी नवीन रबर स्टॅम्प असं तुम्हाला वाटतं. म्हणजे बघणाऱ्याला असं वाटतं की फक्त रबर स्टॅम्प असतो, पण तसं नाही आहे. 1-2 वर्षात त्याही शिकतात आणि चांगला गाडा आणतात त्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा. जशी बाई घर चालवते तशीच बाई ती स्थानिक स्वराज्य संस्था चालवते. हा आमचा अनुभव आहे. आणि हा खूप चांगला आणि आत्ताचा यात काही फरक जाणवतो का? आता तर स्वयंप्रेरणेनं पण यायला लागल्या. फक्त आरक्षणामुळे येत होत्या पूर्वी, त्या आता स्वयंप्रेरणेनं पण यायला लागल्या, लोकप्रतिनिधी व्हायला लागल्या. आणि त्यांचे स्वतःची काही गोल्स असतात, त्याच्यामध्ये काही स्वतःच्या उद्दिष्ट असतात याच्यामध्ये. हे खूप चांगला बदल आहे. तुमच्या लेखनाबद्दल सुखदा कारांबळेकर म्हणत होती की तुमचं जे लेखन आहे ना त्याचं पिक्चर तयार करतं, चित्रदर्शी. हा, असं तिच्याही बोलण्यात आलं, चित्रमय आहे. तर ते एक छान कॉम्प्लिमेंट मला ऐकायला मिळाली. मी जसं म्हणलं, नैसर्गिकपणे कादंबरी आहे माझ्याकडे. त्या कादंबरीचंही वैशिष्ट्यच आहे की तुमच्या पुढे ते चित्र उभं राहिलं पाहिजे, तुम्ही त्या प्रसंगामध्ये एकरूप झाला पाहिजे, त्यात जगला पाहिजे. आणि तुमच्या वडिलांच्या नात्यांविषयी काही बोलू छान. त्याला संलग्न असा माझा प्रश्न आहे. तिने नेमका प्रश्न विचारला की आपले वडील एक अतिशय उत्तम असे विद्यार्थीप्रिय शिक्षक होते की त्यांनी अतिशय मोठा संघर्ष करून तुम्हाला 2 बहिणींना, मला सभागृहाला आवडेल की त्या एका शिक्षकानं 2 मुली ह्या सरकारी अधिकारी केल्या, तुम्ही आणि तुमची बहीण. मला ज्या शिक्षकानं आमच्यासारखेच साहित्यिक उभे केले, माहिती त्यांचे विद्यार्थी असल्यामुळे सांगतो. आपल्याला मला प्रश्न विचारता की सगळं स्त्रीवादी चाललंय म्हणून एक पुरुष म्हणून असं उभा राहिले की आपल्या आयुष्यातले 2 पुरुष की जे पोळ गुरुजी म्हणून त्यांचा उल्लेख केला पाहिजे, ते अत्यंत आम्हाला शिक्षा करताना सुद्धा ते वाचायला लावायचे. शिक्षा कुठली असायची आम्हाला विद्यार्थ्यांना ती वाचायची. तर ते तुमच्या आयुष्यात आले. आणि दुसरे म्हणजे माझ्या मागे बसलेले तुमचे संतोष जगताप, ते तुमचे पती. या दोघांची 2-2 वाक्य आपण सांगितले. आम्ही मायनॉरिटीत वाटू नये, आमच्यासाठी पुरुष उशिरा आला असाल कदाचित, पण डॉक्टरांनी आधीच त्यांचा उल्लेख केला होता. आणि असाच केला होता की जसा प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते, तशी प्रत्येक स्त्रीच्या मागे पुरुषही उभा असतो. तर तो पुरुष कुठे आहे असं त्यांनी मला विचारलं. माझा एक प्रश्न तुम्हाला. आधी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर बोलते. माझ्या वडिलांच्या बद्दल तुम्ही त्यांचे विद्यार्थी आहात हे ऐकून मला खूप आनंद झाला. कारण मला खूप अभिमान वाटतो की मी त्यांची मुलगी आहे. त्यांचे कुठलेही विद्यार्थी आम्हाला भेटले तर ते असेच अभिमानानंच सांगतात की आम्ही पोळगुरुजींचे विद्यार्थी. आणि खरंच त्यांनी खूप मनापासून विद्यार्थी घडवले आणि तशीच मुलं सुद्धा घडवली. आम्ही दोघींनी अधिकारी व्हावं ही पहिल्यापासून त्यांनी आमच्यामध्ये पेरलेली प्रेरणा. माझ्या मुली शिक्षिका म्हणून जरी नोकरीत आल्या असत्या तरी शिक्षिका म्हणून रिटायर होणार नाही, त्या अधिकारी म्हणूनच बाहेर पडतील. हे त्यांचं ठाम ध्येय होतं. तर त्यांनी घडवतानाच मुलं त्यांचं फिक्सच होतं की दोन्ही मुली आहेत म्हणून त्या शिक्षिका होतील आणि दोन्ही मुलं आहेत ती इंजिनियर होती. हा, इथं तुम्ही आता मुलं मुली भेद होता का वगैरे असं म्हणू शकता. काळानुरूप हा भेद आम्हाला त्याही वेळी मान्य होता, आजही मान्य आहे. त्या काळानुसार माणूस निर्णय घेत असतो. तर तसं त्यांनी ते ठरवलेलं होतं. पण ज्यावेळी आम्हाला शिक्षिका म्हणून DED ला पाठवलं त्याचवेळी त्यांनी हे सांगितलेलं होतं की आता DED करा, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा सर्वात जवळचा मार्ग आहे हा म्हणून. पण त्याच्या पुढचं शिक्षण तुम्ही करायचंय आणि त्याच्यानंतर
माझे फार श्रेय आहे असं नाही. बुद्धी सुद्धा ही आपल्याला जेनेटिकली, त्यामुळे त्याचंही श्रेय मला घ्यायचं नाही. तर ती सुद्धा ते खूपच बुद्धिमान होते. तुम्हाला माहिती असेल की MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांना पण ते मार्गदर्शन करायचे. गणितामध्ये त्यांचा हातखंडा इतका होता की UPSC करणारे त्यावेळेचे सुद्धा अनेक लोक आता सुद्धा जे जॉबमध्ये आहेत ते त्यांच्याकडे गणित सोडवून घ्यायला यायचे. तर इतके बुद्धिमान होते ते. आणि आमची आई ही खूप हुशार होती. मी अनेक ठिकाणी सांगितलेलं की वाचनाची प्रचंड आवड ही आईकडून आलेली आहे आमच्याकडे. तर असे दोघं ते असल्यामुळं त्यांनी मुलं घडवताना ते सगळं आपोआपच त्यांच्यामध्ये आलं. मुलांच्यामध्ये काही वेगळे असं आत्ताच्या सारखे क्लासेस, करिअर गायडन्स कोर्स किंवा असलं तर काहीच आम्हाला आठवत नाही. पण वैशिष्ट्य सांगते की कधी गाईड सुद्धा आम्हाला घेतलं नव्हतं. आत्ता हा की जे काही अभ्यास करायचा ते स्वतःचे स्वतः संदर्भ शोधून स्वतःची स्वतः उत्तरं शोधायची. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगितलं जाणार नाही. पुस्तकं तुमची तुम्ही शोधायची, वाचायची, त्यातनं मग उत्तर शोधायचं. तर ह्यामुळं काहीतरी रुजलं गेलं. ह्यामुळं या सवयीमुळं आणि ज्ञान वाढलं आपोआपच जास्तीचं वाचन झाल्यामुळं. आणि त्यामुळं अगदी अभिमानानं सांगायला आनंद वाटतो की आम्ही दोघी तर सरकारी अधिकारी झालोच, पण ते दोघं पण म्हणजे आमचे दोघं भाऊ इंजिनियर होऊन आज मॅनेजिंग डायरेक्टर पदावर आहेत मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये आणि USA आहेत दोघे. म्हणजे हा आपल्याकडे थोडा खूप अभिमानाचाही असतो की USA ला स्थायिक असतो. मी आवर्जून सांगते की तर ते तसे घडले. म्हणजे एका सामान्य शिक्षकाच्या मुलं काय होऊ शकतात याचं हे उदाहरण त्यांनी घालून दिलं. आणि ते नेहमी म्हणायचे की माझी मुलं ही मोठीच होणार, ह्याचा मला खात्रीच आहे, म्हणजे मला शंकाच नाही त्याच्यामध्ये. तर तशी ती त्यांच्या स्वप्नाप्रमाणे त्यांच्या इच्छेप्रमाणे होऊ शकेल. आम्ही तेवढं करू शकलो हे आमचं तेवढंच काय ते थोडंफार प्रश्न म्हणायचे, नाही तर बाकी सगळं त्यांच्याकडून आलेलं आहे. आणि माझी बहीण पण इथे आहे ती तहसीलदार म्हणून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आहे. छोटी बहीण आहे आणि भाऊ दोघं बाहेर आहेत जोडीदारांबद्दल बोलला नाही. आता दुसरे पुरुष. तर हे पहिल्यापासून जे बीज रुजवणारे वडील आणि दुसरे म्हणजे आयुष्याच्या एका टप्प्यावर आपली आयुष्याची सांभाळणारा दुसरा पुरुष म्हणजे आपला नवरा जसं असतं तसंच माझा तो नवरा सगळं सांभाळणारा आहे. म्हणजे अगदी आता बरीच वर्ष झालं मी घरात नाहीच आहे असं म्हणायला हरकत नाही. माझा मुलगा पण इथं आहे. आज आवर्जून आई काय बोलते हे ऐकायला आलेला माझा मुलगा आहे. तर तो पहिलीत असल्यापासून मी माझी नोकरी बाहेरच आहे. तर म्हणजे पहिलीतला मुलगा म्हणजे 6 वर्षाचा मुलगा याच्यापेक्षा मोठा एक आहे, तो आता इंजिनियर झाला. तर ते दोन्ही मुलं त्यांच्याकडेच होती. अगदी अभ्यास जेव्हा मी करत होते तेव्हाही असंच होतं. मुलं ते त्यांच्याकडे असायचे आणि माझं चालू असायचं असं. आणि सगळ्यात म्हणजे हे तर सगळं आपण कुटुंब म्हणूनच करतो. म्हणजे हे काही असं हे करण्यासारखं नाही, उल्लेख करण्यासारखी गोष्ट नाही आहे की म्हणजे सगळ्या पुरुष मंडळींना सांगते हे झालंच पाहिजे. आता तुमचं कौतुक नाही झालं पाहिजे असं आहे की मी मुलं सांभाळली. कौतुक करण्याची गोष्ट अशी आहे की पहिल्यापासून मी अधिकारी झाल्यानंतर जसं तुम्ही पंचायत राजच्या महिलांचा उल्लेख केला तसं आमच्या प्रशासकीय याच्यामध्ये सुद्धा अशा महिला अधिकारी असतात ज्यांच्यामध्ये त्यांच्या कामकाजामध्ये कारकिर्दीमध्ये त्यांच्या बेटर हाफचा सारखा इंटरफेअर असतो. काही ना काहीतरी वर्चस्व असतं, काही ना काहीतरी सूचना असतात. हा कटाक्षानं पाळलेला आमच्या दोघांमधला नियम आहे की मी अधिकारी झाल्यानंतर त्यांनी कधीही माझ्या स्टाफ मधल्या माणसांशी चांगलं बोलण्याच्या पलीकडे कधीही त्या स्टाफशी संबंध ठेवलेले नाही किंवा माझ्या वरिष्ठांशी किंवा माझ्या बाकीच्या कलिग्स सोबत. म्हणजे कामाच्या स्वरूपाच्या दृष्टीनं नवऱ्याचा हस्तक्षेप हा कधीही राहणार नाही माझ्या करिअरमध्ये. हे कटाक्षानं पाळलेलं आणि हे कौतुक करण्यासारखं. तर त्यामुळं आणि आता सुद्धा मी ज्यावेळी VRS निर्णय घेतला मी अगदी आम्ही चौघं गेलेलो होतो बाहेर आणि चौघं बसलेलो होतो आणि मी सहज सांगितलं की माझ्या डोक्यात असा असा विचार चालू आहे
तर इथून पुढचं सगळं जबाबदारी तुमच्यावर पडणार आहे. तर मी घेऊ का VRS? मला प्रचंड कंटाळा आला. एवढंच माझं वाक्य होतं. म्हणजे फार काही त्याला मला स्पष्टीकरण द्यावी लागलेली नाही किंवा मला त्याचं सगळं इव्हॅल्युएशन झालेलं नाही, त्याचं ऑडिट झालेलं नाही. फक्त मी एवढं सांगितलं की मला आता 27 वर्ष झाली, मला नोकरीचा कंटाळा आलेला आहे. दुसऱ्या मिनिटाला तिघांनी एका वेळी सांगितलं की तू राजीनामा निवांतपणे निर्धास्तपणे दे आणि इथून पुढची काही काळजी करू नकोस, काहीही होणार नाही, अडणार नाही. हा मोठा सपोर्ट असतो आपल्याला, फॅमिलीचा असतो की आपण एखादा निर्णय घेताना त्या निर्णयाला निर्धोकपणे होकार देणं हा मोठा सपोर्ट असतो. तुम्ही ज्यावेळेस त्याची चिकित्सा करायला लागाल की मग तू आता कायच करणार, मग ते असंच कसं म्हणा, इकॉनॉमिकली काय करू वगैरे, ही चिकित्सा ज्यावेळेस करायला लागाल त्यावेळी मग पाय आडतात. तर ह्या गोष्टीला मी नक्की कौतुक करेन. तर अशा प्रकारे म्हणजे हे एक वेगळं सहजीवन आहे. मला वाटतं खूप जणांना त्याचा अनुभव असेल नसेल माहीत नाही, पण एकमेकांचे रस्ते अजिबात एकमेकांना समांतर क्रॉस न होऊ देता फक्त एकमेकांना सपोर्ट करत राहणं हे एक वेगळ्या प्रकारचं सहजीवनच आहे. आणि सुदैवानं ते आतापर्यंत चांगलं यशस्वी होत आलेलं आहे आणि यापुढेही होईलच अशी खात्री आहे. मला महत्वाचा एक मुद्दा होता की तुमचं जगणं कळतं तेव्हा आणि बायकोमध्ये वडील शिक्षक, त्याच्यानंतर तुम्ही शिक्षिका, त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे तुमची जी नोकरी झालेली आहे ती लोकांशी संबंधित झाली. कारण मी नगरसेवक होतो तेव्हा मला माहिती आहे. या सगळ्याचा या 2 कादंबरीमध्ये तुम्हाला किती उपयोग झाला असं मला त्या सगळ्याचा परिपाक आहे दोन्ही कादंबऱ्यात. जे काही अनुभव आले सांगितलं की प्रशासकीय कारकिर्दीमध्ये ज्या महिला मला भेटल्या तर ते आलेले आहेत कादंबरीमध्ये. आपण जे म्हणतो ते बरोबर आहे. जसं ते म्हणतो की मनोऱ्यावर बसून तुम्हाला लेखक होता येत नाही, अनुभवातूनच तुम्हाला काही गोष्टी लोकांपर्यंत जाण्यासाठी महत्वाच्या ठरतात. म्हणजे जसं म्हणतो आपण की हीच कादंबरी समजा एखादा सुखवस्तू माणूस आहे ज्याला काही अनुभव नाही आणि त्याला असं वाटलं की लिहावं, तर तो तेवढ्या ताकदीने तो लिहू शकत नाही. असं त्याचं कारण त्याचा तो ऍक्च्युली येणार. पण मी कालच स्वातीला पण म्हटलं, स्वातीनं पण मला हाच प्रश्न विचारला होता. तर कालच स्वातीला मी बोलताना सांगितलं की लेखनाची कुठलीही गोष्ट हवेत नाही, कल्पना आपण जे म्हणतो ना अजिबात नसतं, अजिबात नाही. मी सगळे लेखक माझ्याशी आता आपल्या ग्रुपमधले जे लेखक आहेत ते सगळेच म्हणत होते की अशी कल्पना असं काही हे नसतं, कुठं तरी तो तुमचा अनुभव असतो. ठीक आहे, म्हणजे अगदी प्रत्यक्षच अनुभव नसेल तो किंवा तुम्हालाच आलेला अनुभव नसेल, पण समजा या दुसऱ्या स्त्रीला आलेला आहे, तिनं मला कधीतरी ऐकवलं किंवा आता माझ्या बहीण, माझी भाऊजाई आहे, माझी मैत्रीण, आवर्जून मी आवडे मॅडमचा उल्लेख करेन. हा आता हे थोडं विषयांतर करून करते त्यांचा उल्लेख. मी ज्यावेळी अभ्यास करत होते MPSCचा तर त्यावेळी माझ्या त्या सहकारी होत्या आणि अगदी सांगते की म्हणजे आम्ही दोघे असं सोबत असायचो आणि जे काही आमचे उपक्रम शाळेतही माझं काम तुम्ही मगाशी ऐकले की उत्कृष्ट पुरस्कार वगैरे सगळं मिळालेलं एवढं काम होतं माझं. पण बाकीच्या कामाव्यतिरिक्त ज्या काही उपक्रम चालायचे, ज्या काही गोष्टी आम्हाला करायला लागायच्या, त्याही लागतात शिक्षकांना, अनेक गोष्टी कामाव्यतिरिक्त, तर त्या सगळ्या आवडे मॅडम करायच्या. मला माहिती नसायचं की काय सांगितलंय आणि काय करताय. त्या म्हणायच्या तुम्ही अभ्यास करा, मी बघते काय करायचं ते. अशा प्रकारे मला प्रत्येक गोष्टीत साथ देणारी माणसं माझ्या अवतीभोवती आहेत, त्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. माझी भाऊजाई सुद्धा आलेली आहे दुसरा, तर ती सुद्धा म्हणजे माझ्या मुलांना मी जेव्हा म्हणते की माझ्या नवऱ्याकडे मुलं होती आणि मी बाहेर होते, तर ती कायम त्याच्यात सोबत होती. म्हणजे दुसरी आईच आहे माझ्या मुलांची, भाऊजाई होती. तर अशी माणसं आहेत म्हणून हा सगळा प्रवास सुखकर झाला. आणि जसं लेखनाच्या बाबतीत असं हवेतून काही येत नाही, जसं एखादी गोष्ट ज्यावेळी घडत असते त्यावेळी ती एकटी घडत नसते. हे सुद्धा तितकंच खरं आहे की एक व्यक्ती
जेव्हा काहीतरी तुम्हाला समाजापुढे दिसते की प्रशासकीय अधिकारी आहे, लेखिका आहे किंवा काहीतरी मोठी बोलणारी आहे, ही एक व्यक्ती नसते. तिच्या अवतीभोवती अनेक लोक असतात. तिला बोलायला लावणारे, तिच्याबरोबर काम करून घेणारे, तिला घडवणारे, तिला सोबत करणारे, ह्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व ती व्यक्ती असते, जी कोणी मोठी होणारी व्यक्ती असते. मला कधीच असं वाटत नाही की एक व्यक्ती मोठी होते. तिचं सगळं कुटुंब मोठं होतं, तिचा सगळा भोवतालचा गोतावळा हा मोठा होत असतो तिच्यासोबत. मला एक महत्वाचा मुद्दा वाटतो म्हणजे का विशेषतः तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे रिटायरमेंट घेतलेली आहे हे माझ्यासारख्या पटलं नाही. त्याचं कारण असं आहे की तुमच्यासारखे ऑफिसेस कमी आहेत आणि मी अविनाश धर्माधिकारी देखील एक वाचलं की आता ती उणीव नाही म्हटलं तरी एक प्रकारची निर्माण झालेली आहे. कारण तुम्ही जे काम करताय ते अतिशय वडिलांचं संस्कार असतील सगळं असेल ते तिथं माझ्या लक्षात आलं की म्हणजे मी ते काही सांगायची आवश्यकता नाही की ते ओरिएंटेड काम आहे म्हणजे म्हणून महत्त्वाचं. पण मला दुसरा मुद्दा असा म्हणायचा आहे की तुमचा तो वडिलांचा मुद्दा आहे तो मला महत्त्वाचा असा वाटला. वडिलांनी तुम्हाला त्या काळात सांगितलं तुम्ही डेड व्हा, स्वतःच्या पायावर उभं राहा आणि मग तुम्ही काही करा, शिका थोडक्यात. आणि ते अजून सुद्धा खरं आहे. ते आम्हाला नाशिकला एक उदाहरण आलं की साधा रिक्षेवाला आहे पण त्याचा मुलगा सुद्धा त्यांनी पहिला ITI त्याच्या घरात चर्चा झाली ते का हे ITI केलं, नोकरीला लागला आणि मग तो हळूहळू आता इंजिनियर करतोय आणि काय करतोय. तर मला असं वाटतं की हे जे आत्ता पोकळी आहे ती पोकळी काय आहे. तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसर आहे म्हणून मी मुद्दाम सांगतो की कॉलेजेसना विशेषतः पैसे मिळत आहेत. म्हणजे OBCचं ॲडमिशन झाली, BCची ॲडमिशन झाली, कमी उत्पन्न गटाची ॲडमिशन झाली तर त्यांना काय होतं की ते पैसे गव्हर्नमेंटकडे येतात. पण त्यांचा दबाव समाजावर असा आहे विशेषतः मराठी शाळांच्यावर की ते त्या ठिकाणी स्पर्धा लावतात, वक्तृत्व स्पर्धा लावतील, डान्सची स्पर्धा लावतील. विशेषतः आमच्या शाळेमध्ये आम्ही नाही येऊ देत कुणाला आणि त्या स्पर्धेत ते 5,000 10,000 रुपये अशी बक्षीस लावतात आणि मुलांचं विशेषतः एक प्रकारचं काय म्हणतो त्यांना कॉलेजला पाहिजे असणारी मुलं ते मिळवत राहतात आणि ती त्या चरख्यात गेल्यानंतर इंजिनियर असेल आणि काय असेल त्यांचं पूर्ण नुकसान होतं. थोडक्यात की जसं तुमच्या वडिलांच्यामुळे तुमचं नाही झालं उदाहरणार्थ त्या रिक्षेवाल्याच्या आणि घरातल्या चर्चेमुळे नाही झालं नाही तर तो मुलगा समजा इंजिनिअरिंगला गेला असता तर इंजिनिअरिंगमधून बाहेर पडेपर्यंत नोकऱ्या पण मिळत नाही आणि त्याच्या मनामध्ये इंजिनिअरिंगची नोकरी असते उदाहरणार्थ. तर ह्या संदर्भामध्ये काही कादंबरी विषय होऊ शकतो का की मला विषय मला सारखा येतो की आत्ता जे समाजामध्ये सगळ्यात अडचण आता ती आहे विशेषतः. मला तो एक मुद्दा तुमच्याशी महत्वाचा असं आत्ताच्या सगळ्याच्या वाटतो एकंदरीत काय त्याला काय पर्याय, शिक्षण व्यवस्थेवर त्याला काय पर्याय काय तर शिक्षण व्यवस्था हा खूप मोठा चर्चेचा विषय. आपल्या देशाची शिक्षण व्यवस्था ही स्वातंत्र्यापासून खूप वेगवेगळ्या प्रकारातून गेलेली व्यवस्था आहे. पण मूळ तिचं तेच राहिलेलं आहे की नोकरी करण्यासाठी सक्षम माणसं बनवणं. शिक्षणाचं जे आपल्या भारतीय शिक्षणाचा जे उद्देश आहे तो ब्रिटिश कालीनच राहिलेला आहे. हे आपल्या शिक्षण व्यवस्थेचं सगळ्यात महत्वाचं गुण आहे आणि अख्खी व्यवस्था बदलायची हे काही एका दुसऱ्या माणसाच्या विचाराचं किंवा एका दुसऱ्याच्या व्यक्त होणार नाही. तर त्याच्यावरती खूप मोठा अभ्यास करावा लागेल. मी जरी शिक्षिका असते आणि ह्याच्यावरती खूप झालेलं असं वाचन वगैरे तरी त्या अर्थानं माझा अभ्यास नाही. शिक्षण व्यवस्थेचा ज्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे तर तो मी प्रामाणिकपणे सांगते की तसा अभ्यास मी केलेला नाही. त्यामुळे मी त्याच्यावरती भाष्य नाही करणार. दुसरा कादंबरीचा विषय तुम्ही म्हणाला तर कादंबरीला विषयाचं काही बंधन नाही. तुम्ही कुठल्याही विषयावर कादंबरी लिहू शकता. म्हणजे जो कोणी लिहिणार असेल किंवा लिहिल तर एखाद्याला वाटलं भविष्यात की आणि मिलिंद बोकीलांनी याच्यावरती खूप लेखन केलेलं पण आहे ऑलरेडी शिक्षण व्यवस्थेवर किंवा कथा स्वरूपात कादंबरी स्वरूपात. तरीही आणखी वेगळं काही जर का आपल्याला सुचलं तर त्यावरती लेखन नक्की होऊ शकतं. जसं उदाहरण लक्षात घ्या म्हणजे आता आम्ही पुस्तक प्रेमी हा
तर हे आता अभिजात भाषेला आपण नाही म्हटलं तरी एका ग्रुपमध्ये काहीतरी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो या माध्यमात. जसं साधनामध्ये मी गेलो होते मागच्या महिन्यामध्ये, तर न्यायमूर्ती रानडे 125 वर्षापूर्वी त्यांची इंग्रजीमधली पुस्तकं आहे, आपण सगळे नाव घेतो, पण त्यांचं मराठी भाषांतर झालंच नव्हतं. ती साधनाने केली विशेष. म्हणजे मला मी हा एक मुद्दा तुम्हाला का म्हटलं की तुम्ही आता थोडासा तुमच्याकडं अभ्यास करते नाही एक आहे, म्हणजे मी बघाचा मुद्दा सुद्धा तो आहे, आपल्याला शिक्षण व्यवस्थेशी निगडीत नाही. तसं आम्ही छोट्या स्तरावर तो प्रयत्न करू. त्या मुलांनी मुलींनी त्या कॉलेजकडे न जाता पहिला ITI करावं. उदाहरणार्थ छोट्या स्तरावरच करावं लागणार आहे तुम्हाला. म्हणजे उदाहरणार्थ त्याला पर्यायच नाही, पर्याय. मला हे 2-3 विषय असे वाटले की आम्ही पुस्तक प्रेमी, तुम्ही संस्थापक पैकी एक आहात, तर आपण जसं तुमच्या कादंबरीमध्ये तुम्ही आता मगाशी मुद्दा मांडला की जे शब्द आता जाणारे ते आले, ते आता म्हणजे उदाहरणार्थ कुठं पुढे येतील, तर ते शब्दच राहत नाहीत ना. तसं तुम्हाला आम्ही पुस्तकप्रेमी ग्रुपच्यासाठी काही प्रोग्राम, अभिजात भाषा आपल्यापुरती ग्रुपपुरती का होईना पुढं जाईल, काही वेगळं वाचन करता येईल, असं तुमच्याकडनं प्रयत्न व्हावा असं इच्छा. मला वाटतंय गेला तास 1.25 तास आपण कादंबरीच्या बाबतीत विचार, स्वप्न आणि वास्तव हा जसा सगळा उलगडा करत गेलो, त्याच पद्धतीनं तुमच्याही लेखन प्रवासाचा विचार, स्वप्न आणि वास्तव असाही प्रवास एका अर्थानं आपण समांतर पद्धतीनं उलगडत गेलो. बऱ्यापैकी तुमच्या कादंबरीतल्या अनेक पात्रांविषयी किंवा एकूण त्याच्या कन्सेप्टविषयी बऱ्याच उलगडा झालेल्या आहे. अधिक उलगड्यासाठी नक्कीच कादंबरी घेऊन वाचणं आणि प्रतिक्रिया कळवणं हे तर आपलं आज आता पुस्तकप्रेमीचे सदस्य म्हणून आपली ती जबाबदारी आहे की विद्यार्थ्यांच्या बरोबर हे सगळं शेअर करणे. आता स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे, त्यामुळे अनेक संकल्प तुमच्या डोक्यात आहेत, त्या संकल्पांची पूर्ती हो अशी आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला मी सदिच्छा देते. आणि छान आज या निमित्तानं गप्पा मारल्या त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देते. आणि या आजच्या या गप्पांच्या पुढचा म्हणजे पुढची सूत्र स्वातीकडे देते. सांगते 28 ऑक्टोबरला 28 ऑक्टोबरला सीमा मुलकर त्यांच्या पुस्तकाविषयी धबाबा बोलल्यात असं मी म्हटलं. आज वैदेही कुलकर्णीनं उत्प्रेरक किंवा कॅटलिस्टचं काम करून विद्यापीठाने अगदी छान बोलतं केलं आणि ती मुलाखत अशी छान रंगली. आपल्या सगळ्यांनाही त्याचा आनंद घेता आला आणि कोणीही शेवटपर्यंत हललं नाही, हेच त्याचं आपल्याला मला वाटतं छान यशाची पावती. यानंतर अध्यक्षीय समारोप करण्यासाठी मुकुंद फडके येतील, पण त्यापूर्वी एक सूचना द्यायची, पुढल्या महिन्यामध्ये राजश्री शाह असंच आपल्या काळाशी गप्पा गोष्टी करण्यासाठी येणार आहेत, त्याही आधीच उपस्थित आहेत. तर पुढल्या महिन्यात आपण त्यांच्याशी गप्पा करूया. आता बोलतायत मुकुंद फडके अध्यक्षीय समारोप करतील. तत्पूर्वी मी संयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानते, वैदेहीचे आभार मानते. पुस्तक प्रेमी समूह आणि पुस्तकावर प्रेम करणारा असल्यामुळं सगळे आले, त्याबद्दल त्या सगळ्यांचे आभार. पण त्या व्यतिरिक्त माझ्यावर प्रेम म्हणून पण काही लोक आलेले आहेत, तर त्यांचेही आभार. आणि आता मी म्हणजे तुम्ही बोला. समारोप मी जास्त वेळ घेणार नाही, कारण गप्पा पण आपल्याला खूप रंगल्या, त्यामुळे एवढं चांगलं जे सहजतेनं जगाला जो संवाद होता त्याच्यामध्ये जास्त अडथळा नको यायला. पण ज्या प्रकारे हा संवाद झाला त्याबद्दल मी खरंच संयोजकांचे आभार मानतो की कादंबरी मी वाचलेली नाही, पण ती कादंबरी माझ्यापर्यंत पोहोचली. मला एक खरं प्रश्न विचारायचा होता की तुम्ही म्हणलात की कादंबरीमध्ये मी कुठला फॉर्म नाही, वेगळ्या फॉर्ममध्ये मी कादंबरी लिहिली, पण जनरली कादंबरीचं डेफिनेशनमध्ये कसं असतं, एक हिरो, हिरोईन आणि एक विलन, जनरली असं असतं. ह्या कादंबरीमध्ये पण विलन आहे का, सिच्युएशन्सच विलन आहे, असा एक माझा प्रश्न होता. पण मला वाटतं कादंबरीच्या फॉर्मवरून लक्षात येते की ज्या अर्थाने तुम्ही महिलांच्या विविध समस्या हाताळलेल्या आहेत, त्या समस्या हाच तो त्यातला खल पुरुष असू शकेल असं माझं वैयक्तिक मत आहे. असंच आहे. आता मला इथं सुद्धा आपण बघतोय की ज्या सहजतेनं त्यांनी संवाद केला त्या सहजतेने ते लिखाण केलेलं आहे. मी पत्रकार म्हणून मला एक नेहमी जी खंत आहे ती मी आता निमित्तानं बोलून दाखवते की पत्रकार म्हणून आजही महिलांची जेव्हा आम्ही बीट वाटप करतो, महिला पत्रकार आहे पण महिला पत्रकारांना बीट वाटप करतो तर महिलांना कधी क्राईम दिलं जात नाही, त्यांना महिला कार्यक्रम. आज महिलांचं जरी एखाद्या आता उद्या परवा नवं मंत्रिमंडळ येईल
तर महिलांचं काम एखाद्या महिलेलाच देणार आहेत ते. म्हणजे महिलांनीच महिलांचे विषय बघावेत, महिलांनी महिलांचे विषय हाताळावेत, हा एक संकेत किंवा पूर्वग्रह टागू आपल्याकडे आले. आणि मी तो प्रयोग केला होता जेव्हा 98 मी तरुण भारतला होतो, तेव्हा पहिल्यांदा एका महिला पत्रकाराला मी क्राईम बीट दिलं. म्हणजे तुझी तयारी आहे का? क्राईम बीट म्हणजे तुला रात्री 9, 9:30, 10, 12 अपघात रात्री 11 वाजता तुला तुझ्या स्पॉटला जायचंय, पोस्टमार्टम रूम मध्ये जायचं, या सगळ्या तुला तयारी आहे का ती म्हणजे. आणि तेव्हा त्या महिलेनं पहिल्यांदा क्राईम बीट तिने सांभाळल्या. चांगली क्राईम स्टोरी आता कोल्हापूरमध्ये अनुराधा कदम नाव तिचं, चांगल्या प्रकारे करते. तोच प्रयोग आम्ही पुण्यामध्ये केला की पुणे प्रभातमध्ये असताना एका महिलेला क्राईम बीट दिलं, तिने पण त्याच्यामध्ये हे केलं. म्हणजे आपण जर संकेत मोडायचे विचार, मगाशी मॅडमनी खूप चांगलं वाक्य सांगितलं की स्त्री पुरुष संघर्ष संपायला पाहिजे. म्हणजे स्त्री सक्षमीकरण म्हणजे पुरुषांना विरोध नाही, हे डेफिनेशन आता माझ्या काळात कायमची कोरली गेली. कारण आता दरवेळी जेव्हा ह्याला कारणीभूत सगळ्या मालिका आहेत. अरुंधती बाहेर पडती म्हणून ती स्त्री मुक्ती झाली, हाच आपल्या डोक्यात आहे. राधिका 300 कोटीचं साम्राज्य उभं करती म्हणून आपण स्त्री मुक्ती झाली. म्हणजे आपण ते नेहमी त्या ह्याच्यामध्ये मोजतो आणि ह्या सगळं बघणारा जो प्राईम टाइमला जे महिला सगळ्या बघतात तेच सगळं बघत असतात. मगाशी मुद्दाम मी विलनचं जेव्हा विचारलं मॅडम की कादंबरीमध्ये खल पुरुष कोण आहे, सगळ्या मालिकांमध्ये खल नायिकाच येतात. कुठल्याही मालिकेमध्ये किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पुरुष खलनायक दिसत नाही. सगळीकडे सासूच काहीतरी कारस्थान करते, नणंदच काहीतरी कारस्थान करते, भाऊजाच काहीतरी कारस्थान करते आणि सगळीकडे सासवा सुनांचं आहे. पुढे जावई आणि सासरा भांडताना दिसतच नाही. सगळीकडे सासवा सुना भांडताना दिसतात, जावा भांडताना दिसतात. याच व्यासपीठावर काही दिवसापूर्वी मुख्य मुद्दा मांडला तुम्ही की नेहमी म्हणताना काय म्हटलं जातं की त्या जावा आहेत पण बहिणीसारख्या, त्या सासवा सुना आहेत पण आई मुलीसारख्या. का असं म्हणायचं आपण? ते करत असताना आपण एक नातं डिग्रेड करतो. तेव्हा आपण ते काय करतो की मुलीचं नातं चांगलं आहे, सुनेचं नातं वाईट आहे. सासवा सुना सारखाच पाहिजे, जावांसारखाच पाहिजे, तर ते नातं जास्त चांगल्या संबंधात पुढे येणार आहे. पण असं आपल्याकडे सुदैवान नाही. आणि हे सगळे विचार आपण करतो ना, म्हणजे मॅडमनी खूप चांगले लिहिले. त्यांच्या तिन्हीमध्ये म्हणजे देवचापामध्ये 5-6 त्या म्हणल्या फक्त स्त्रीवादी कविता आहे, तर त्यांचा तो दृष्टिकोन आहे. पण अजूनही आपल्याकडे संकेत पूर्वग्रह टाकू आहे की स्त्रियांनी स्त्रियांचं लिखाण केलं पाहिजे. कळ्यांचं निश्वास जेव्हा काहीतरी 35च्या शतकात आलं होतं, 1935 विवाह शिरूरकरांचं, तेव्हापासून झालं, तेव्हा खूप टीका झाली. तेव्हापासून जे स्त्रियांचे प्रश्न मांडतात ते फक्त हेच मांडतात. एक अनेकांना एक कवीचं नाव सांगतो फक्त, श्रीधर तिर्वे नावाचा एक कवी आहे. त्यांचं स्त्री वाहिनी नावाचं पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे कविता संग्रह स्त्री वाहिनी. आणि त्यांनी तो श्रीधर आहे, पण त्यांना आपण श्रीधर नाही, बाई असताना आपण कशा कविता लिहितो या दृष्टिकोनातून त्या कविता लिहिल्या अतिशय वेगळ्या. त्याच्यामध्ये थोडी सेक्शुअलिटी पण आहे, स्त्री पुरुष संबंधांचं खूप चांगलं वर्णन आहे. पण जेव्हा पुरुष स्त्रीच्या दृष्टिकोनाचा विचार करतो, वेगळं लिखाण करतो, तेव्हा आपल्याला स्त्री वाहिनी या कविता संग्रहात वाचायला मिळतं. पण हा विचार अनेक वेळा केला जात नाही. पुरुषांनी ते दिलेलंच आहे की ते काम तुम्हीच करा, तुमच्याकडेच आहे. आता मी मगाशी सांगितलं तसं वर्गामध्ये आपण आता सुद्धा इथे बघा नॅचरली आपण डिवाइड झालेलो. नॅचरली तिकडे पुरुष बसले, तिकडे स्त्री झाले, पण आपण नॅचरली शेजारी बसत नाही की आपल्याकडे अजून ती सहजता आलेली नाही. आणि ही खूप आव्हान आहे. नजीकच्या कालावधीमध्ये अशाच प्रकारचं आव्हान आहे की स्त्री मुक्ती ही सहजतेने व्हायला पाहिजे. की अनेक वेळा ते दाखवलं जातं, अनेक पुस्तकांमध्ये सुद्धा त्या प्रकारे दाखवलं गेलं की स्त्री मुक्ती कशी. ज्या प्रकारे सुनीताताईंनी आहे मनोहरतरीमध्ये विषय विविध प्रकारचे आणले, किंवा आयदानमध्ये उर्मिला पवारांनी आणले, किंवा त्यापुढे नाजगो गोमामध्ये रणजित देसाईंच्या मिसेसने आणले, ते कम्प्लीट कौटुंबिक होते. म्हणजे एक स्त्री म्हणून माझ्यावर पुरुषांकडनं कशा प्रकारचं वेगळ्या प्रकारचं हे झालं. आता पु ल देशपांडे आपल्यासाठी दैवत आहे, पण पु ल देशपांडेंनी साधं डाळिंब्याचा दाण्याचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये, की डाळिंब सोडली होती सुनीताबाईंनी आणि पु ल देशपांडेंनी खाऊन टाकली. म्हणजे ही मी त्याला ऑफर करायला पाहिजे की जिने डाळिंब सोडलंय त्याला मी ऑफरचं दाणे करायला पाहिजे. हे पण एवढे बारीक बारकावे सुद्धा सुनीताबाईंनी त्या आहे मनोहरतरीमध्ये मांडलेले. पण हे येतं कसं स्त्रीच्या दृष्टिकोनातून जाईल. पण नजीकच्या कालावधीमध्ये हा विषय जेंडर लेस आपल्याला हे व्हायला, पुरुषांनी स्त्रियांचे मुद्दे जेवढे मांडले जातील तेवढे जास्त सक्षमपणे पुढे येतील. मग अशी मॅडम मांडल्या आपल्या पतींच्या बाबतीमध्ये की प्रत्येक स्त्री मागे एक पुरुष असतो, हे खरंच आहे. आणि आता हे हा एक जायलाच पाहिजे की हा फरक जायलाच पाहिजे. ऍज अ मॅन, ऍज अ ह्युमन आपल्याला सगळीकडे जायला पाहिजे, या सहजतेने सगळं व्हायला पाहिजे. नाहीतर काही वेळेला स्त्री मुक्ती संघटना पु ल देशपांडेंनी पण टीका केली, वपुकारांनी केली, सगळ्या लेखकांनी केली. कारण स्त्री मुक्तीची आंदोलन फक्त दाखवण्यासाठी होती. आम्ही कुंकू लावत नाही, आम्ही बांगड्या घालत नाही, आम्ही साडी घालणार नाही, आम्ही जीन्स टी शर्ट मध्ये फिरू, हे दाखवून तुम्हाला फक्त
स्त्रीमुक्ती असं दाखवायचं होतं, पण त्याच्या बाहेरची स्त्रीमुक्ती आहे ना. आज आपल्याकडे जे टॅबू मगाशी म्हटलं, जर मध्ये एका मी प्रश्न विचार की आपल्याकडे मंगळागौरी, मॅडमनी जसं उल्लेख केलेला आहे की लोक साहित्य त्याच्यामध्ये आहे. आता मंगळागौरीला साड्याच घालायचं आहे, सरळ ठरलेलं आहे पूर्वीचं. समजा काही सुना आल्या आणि त्यांनी जीन्स टी शर्ट मध्ये मंगळागौरीचे खेळ खेळले, टीका होती लगेच, हा वेगळा विषय. पण आपले जे ठरलेले आहेत ना ते आपण त्याच्यातनं बाहेर पडत नाही. प्रत्येक ठिकाणी आपले नियम असतात, त्या नियमावरच आपण बोट ठेवतो. हे मॅक्झिमम नियम परत महिलांनाच आहे. पण हे अनेक वेळा महिलांनीच लादलेले असतात. 7च्या आत घरात या. मी जेव्हा निर्भयाचं प्रकरण घडलं तेव्हा मी पुढारीत होतो, तेव्हा एक लेख लिहिला होता, तेव्हा हाच विषय होता सगळीकडे 7च्या आत घरात मुलींनी यायला पाहिजे. मी लेख लिहिला तर अजून माझ्याकडे एकदा फेसबुकवर टाकणार परत. 7च्या आत घरात जर मुलं आली तर एक बलात्कार होणार. बरोबर. 7च्या आत घरात प्रत्येक घरातल्या आईनं वडिलांनी मुलाला सांगा तू 7च्या आत घरात मुलींना फिरू दे बाहेर, एक बलात्कार होणार नाही. ही म्हणजे खरं कोणालाच अशी बंधन नको. मुलगा मुलगी काय असू दे, पुढे तू 7च्या घरात आहे, तू 9च्या घरात आहे, कुणालाच बंधन नको. पण जी बंधनं आहेत पण आपण हे ठरवून टाकलेले आहेत. मुलींची ही बंधनं, मुलांची ही बंधनं, मुलींनी हे करायला पाहिजे, मुलांनी ते करायला पाहिजे. डिग्रेडेशन स्वतः मुली कशा करतात? लग्नाचे आपले विषय आता सामाजिक विषय असतात लग्न करण्याचा. मुलींची लग्न होत नाहीत किंवा उशिरा होतात. याचं पहिलं कारण आहे माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याचा पगार जास्त पाहिजे. का? तुझा जास्त असला म्हणून तू स्वतः का डिग्रेड करणारस? तुझा पगार जास्त झाला म्हणून काय फरक पडतोय? पण नाही, मला एका मुलीला मी विचार असं का नाही, इगो तयार होतो. कुठंतरी ती जास्त कमवत इगो तयार होतो. म्हणजे नंतर वाढला समजा तर काय करणार? तुझा नंतर कमी झाला, तुझी नोकरीच गेली तर काय करणार? सिच्युएशन कॅन चेंज. पण हे अनेक वेळा असं की का नवऱ्याचं वय जास्त पाहिजे, नवरीचं मुलीचं वय कमी पाहिजे, ठरवून टाकलेले आहे. आता तर जनरेशन झेड जर पूर्वी 10-15 वर्षांना बदलायची, आता 2 वर्षांत जनरेशन बदलती. मुलांना आता 2024 सुरू आहे. 2000ला ज्यांचा जन्म झालाय की नाही त्यांना 98 किंवा 99चाच मुलगा पाहिजे, त्याच्या आधीचा नको आहे. हे ठरलेलं आहे. मुलांचं पण तसंच आहे, कारण आमचे विचार जुळत नाही. हे असे अनेक नवीन पूर्वग्रह आता आधुनिक काळामध्ये पण आलेले आहेत. आणि मॅडम या निमित्तानं जेव्हा ते आता एकांकिकात जातील तेव्हा अशा अनेक विषयावर ते नवीन काहीतरी आणतील. आणि निश्चितच खूप चांगल्या, कारण मला माहिती आहे मी सुद्धा मॅडम सारखी 55व्या वर्षी VRS घेतली होती. म्हणून तुमच्या कंटाळा पत्रकारितेचा टेन्शन नको. आणि आता गेल्या 5 वर्षामध्ये मी माझं स्वतःचं व्यवस्थित सगळं सुरू ठेवलेलं लिखाण पण होते, सगळ्या गोष्टी होत आहेत, वेगळे विचार केले जातात. अशा कार्यक्रमाला येता येते तर तुम्ही सुद्धा तो सगळा अनुभव घ्याच. पण कधी कधी एकांतवासात जाऊन अजून चांगलं काहीतरी पुढे आणा. बायगरचे अनुभव तुम्हाला ते त्या निमित्तानं आले, पण सरकारी नोकरीच्या निमित्तानं सुद्धा खूप चांगले तुम्हाला अनुभव आलेले असतील. ते सुद्धा तुम्ही निश्चितच कादंबरी स्वरूपात म्हणा किंवा वेगळ्या प्रकारे उतरवू शकता. कारण तुमच्या नजीक तुमच्या पुढील आतापर्यंत आपण पूर्व प्रकाशित आणि आता प्रकाशित झालेला विचार केलाय. फक्त तुमच्या भविष्यातील प्रकाशनाला सुद्धा शुभेच्छा. एक चांगला कार्यक्रम इथं आयोजित करा, त्याबद्दल दीपलक्ष्मी पतसंस्था, श्रोत्री सर आणि बाकी सगळ्यांचे आमच्या समूहाचे सगळ्यांचे सदस्य त्यांचे आभार. पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा असे लेखक भेटलेले येतील त्या वाचकांची संख्या जास्त वाढेल अशी काळजी आपण पुस्तकप्रेमी ग्रुप सुद्धा घेऊ असं मला वाटते. धन्यवाद.